Today we will learn the concept of dictionary, word sequence and word formation. बघा शब्दकोश, शब्द अनुक्रम आणि शब्द निर्मितीची जी मूलभूत संकल्पना आहे ती या ठिकाणी आपण आज अभ्यासणार आहोत. इन दिस पार्ट ऑफ रिजनिंग वी मेनली डील विथ इंग्लिश वर्ड्स. आता या पार्टमध्ये आपण जर बघायचं झालं तर फक्त आपण इंग्लिश वर्ड्सवर बेसिकली फोकस करणार आहोत. टाईप ऑफ क्वेश्चन्स आस्क्ड इन दिस चॅप्टर. आता या धड्यामध्ये या चॅप्टरमध्ये जे टाईपचे प्रश्न विचारले जातात ते पाहूयात काय काय विचारलं जातं. बघा पहिला टाईप दिला वर्ड सिक्वेन्सिंग अकॉर्डिंग टू डिक्शनरी. अच्छा बघा डिक्शनरीच्या ऑर्डरप्रमाणे वर्डची या ठिकाणी आपल्याला सिक्वेन्सिंग करायची असते. हा पहिला प्रकार झाला. दुसरा प्रकार दिला वर्ड सिक्वेन्सिंग आफ्टर अप्लाइंग डिफरंट लॉजिक्स. अच्छा वेगवेगळे लॉजिक्स जे आहे ते वापरल्यानंतर वर्डची सिक्वेन्सिंग करायची आहे हे आपल्याला या ठिकाणी दुसरा टाईप आपल्याला दिला जातोय. तिसरा आहे वर्ड फॉर्मेशन म्हणजे शब्द बनवणे, काही अक्षरे यूज करून शब्द बनवणे किंवा एखाद्या शब्दांमधून एखादे अक्षर घेऊन वर्ड बनवणे किंवा शब्दामध्ये कुठले कुठले अक्षर बनली जाऊ शकतात किंवा बनली जाऊ शकत नाहीत या प्रकारचे प्रश्न आपल्याला वर्ड फॉर्मेशनमध्ये विचारलं जातं. आणि चौथा आहे टाईप जो म्हणजे पेअरिंग म्हणजे एका शब्दामध्ये काही अक्षरांच्या जोड्या आपल्याला शोधायच्या असतात जे इंग्रजी वर्णमालेमध्ये जेवढ्या अंतरावर असतात तेवढ्याच अंतरामध्ये या शब्दादरम्यान आपल्याला बघायला भेटतात. तर बघा या 4 टाईपचे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघूयात पहिला टाईप वर्ड सिक्वेन्सिंग अकॉर्डिंग टू डिक्शनरी. अच्छा बघा शब्दकोशाप्रमाणे शब्दांचे या ठिकाणी अनुक्रम जो आहे तो आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे. डिक्शनरी बेस्ड सिक्वेन्सिंग इज अन अरेंजमेंट ऑफ गिवन वर्ड्स अकॉर्डिंग टू द अल्फाबेटिकल सिक्वेन्स. अच्छा बघा वर्णमाला अनुक्रमानुसार आपल्याला या ठिकाणी कसं करायचं त्या वर्ड्सला आपल्याला अरेंज करायचे असतात. पॉइंट दिलाय कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू चूज करेक्ट सिक्वेन्शियल ऑर्डर ऑफ वर्ड्स अकॉर्डिंग टू द इंग्लिश डिक्शनरी. अच्छा इंग्रजी वर्णमालेनुसार आणि इंग्रजी शब्दकोशानुसार वर्ड्स ज्याप्रमाणे त्या सिक्वेन्समध्ये येणार आहेत ती सिक्वेन्स आपल्याला या ठिकाणी करेक्ट सिक्वेन्स या ठिकाणी निवडायची आहे. दुसरा टाईप दिलेला आहे बघा टू चेक द ऑर्डर ऑफ वर्ड्स. फर्स्ट check the first letter of each word to find which among these comes first. If both are same then move to the second letter and so on. आता बघा ज्या ठिकाणी आपण जो प्रश्न पाहतोय त्याच्यामध्ये पहिला लेटर तुम्हाला पहिले बघायचं आहे आणि त्यानुसार ठरवायचं की कुठला पहिला येणार आहे. आणि जर असे शब्द भेटले ज्याच्यामध्ये पहिला जो अक्षर आहे तो 2 ठिकाणी किंवा त्याच्यापेक्षा जास्त ठिकाणी सेम भेटला तर मग त्या ठिकाणी सेकंड लेटर वरून आपल्याला त्या ठिकाणी ठरवायचं आहे कुठला पहिला येणार आहे. जरी सेकंड लेटर जरी मॅच झाला तर मग थर्ड लेटर वरून आपल्याला ठरवायचं की कुठला शब्द जो आहे तो पहिला येणार आहे. द वर्ड हुज लेटर कम्स फर्स्ट इन इंग्लिश अल्फाबेट कम्स फर्स्ट and the word whose letter comes second in English alphabet comes second and so on. म्हणजे बघा ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं जो शब्द आहे त्याचा जो अक्षर जो इंग्रजी वर्णमालेमध्ये जो पहिला येणार आहे तो शब्द देखील पहिला या ठिकाणी येईल आणि ज्याचा अक्षर दुसरा येतोय त्याचा तो शब्द देखील काय येणार तर दुसरा येणार आहे. तर या प्रकारे आपल्याला माहिती दिली. जसे या ठिकाणी आपण पाहू शकतो ए टू झेड मध्ये आपल्याला ए 1 वर बी 2 वर सी 3 वर डी 4 वर ई 5 वर. तर या प्रकारे प्रत्येक अक्षर आणि त्याचे जे सिक्वेन्सिंग जे नंबर आहे जसं एफ 6 वर जी 7 वर एच 8 वर आय 9 वर जे 10 वर. तर या प्रकारे प्रत्येक अक्षराचं या ठिकाणी स्थानीय मान किंवा पोझिशनल व्हॅल्यू ज्याला आपण म्हणत असतो जसं K11 L12 M13 N14 O15 P16 Q17 R18 S19 T20 U21 V22 W23 X24 Y25 Z26 या प्रकारे आपल्याला सिक्वेन्सिंग या ठिकाणी दिलेली आहे त्यांची पोझिशनल व्हॅल्यू दिलेली आहे. तर काही एक्झाम्पल्स पाहूयात या प्रकारावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता एक्झाम्पल 1 दिलाय अरेंज द फॉलोइंग वर्ड्स अकॉर्डिंग टू द इंग्लिश डिक्शनरी. आता इंग्लिश डिक्शनरीनुसार या वर्ड्सला अरेंज करायचे. अच्छा आपल्याला सिक्वेन्सिंग कशा प्रकारे होणार ते समजून घ्या. बघा पहिलं अक्षर आपण पाहिलं तर या ठिकाणी एच दिसते, इथे सी दिसते, इथे पी, इथे सी, इथे सी दिसते. अच्छा सी सेम 3 ठिकाणी बघायला भेटलं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर इथे एच येते, इथे एच येते. पण इथे एच नंतर आय येते ना म्हणजे हा पहिला होईल म्हणजे याला आपण 4ला आपण पहिलं घेतलं. ठीक आहे. दुसरं जर आपण पाहिलं तर कॉलरा येईल. का कलर येईल कारण याच्यामध्ये बघा सी एच आपल्याला दिसतंय तर यामुळे हे काय झालं तर आपल्याला 2 या ठिकाणी ठेवावं लागेल. त्यानंतर कॉस्मॉस येईल म्हणजे हा तिसरा येईल तर 5 नंबर याचा होता तो आपण थर्ड प्लेसवर ठेवला. त्यानंतर एच म्हणजे 1 वाला आला आणि शेवटी पी म्हणजे काय झालं तर ही सिक्वेन्स जी आपल्याला द्यायची होती ती सिक्वेन्स कशा प्रकारे येणार आहे. फोर्थ वर्ड फर्स्ट येईल, सेकंड वर्ड सेकंड येईल, फिफ्थ वर्ड थर्ड येईल, फर्स्ट वर्ड फोर्थ येईल आणि थर्ड वर्ड फिफ्थ येईल. या प्रकारे 42 513 ही सिक्वेन्स आपल्याला बघायला भेटली. हा झाला आपला पहिला प्रश्न. अच्छा याच प्रकारे आपण दुसरा प्रश्न पाहिला तर याच्यामध्ये वर्ड्स दिसतात आपल्याला बुक,
बँडिट, बॉयस्टेरस, बॅफल, ब्राईट. प्रत्येक वर्ड या ठिकाणी आपल्याला बघायला भेटला की बी ने स्टार्ट होते. मग याच्यानंतर आपल्याला सेकंड लेटरवर जावं लागेल. इथे ओ दिसते, इथे ए दिसते, इथे देखील ए दिसते. तर आपण पाहिलं तर बॅफल फर्स्ट येईल, म्हणजे हा 4 वाला पहिले आला. त्यानंतर बँडेड दुसरा येईल, म्हणजे हा दुसरा झाला 2 वाला. त्यानंतर जर आपण पाहिलं इथे बुक दिसते आणि इथे बॉयस्ट्रेस दिसते, तर इथे हा थर्ड वाला जो वर्ड आहे तो सुरुवातीला येईल, नंतर पहिला येईल आणि शेवटी येईल ब्राईट. तर या प्रकारे आपल्याला सिक्वेन्स बघायला भेटली 4 2 3 1 5. म्हणजे हा दुसरा प्रश्न आपल्याला बघायला भेटला. डिक्शनरी ऑर्डरनुसार यांना आपण अरेंज केलेले आहेत. आता याच प्रकारचा आपण दुसरा एक्झाम्पल बघूयात. विच वर्ड विल बी सेकंड लास्ट इफ द फॉलोइंग वर्ड्स आर अरेंज ॲज पर डिक्शनरी. अच्छा, आता यांना डिक्शनरी ऑर्डरनुसार जर लावलं तर सेकंड लास्ट कुठला येणार आहे, इथे क्लिअरली समजून घेऊयात. बघा इथे क्यू यू क्यू यू क्यू यू क्यू यू क्यू यू 5 ठिकाणी क्यू यू कॉमन दिसला. हा ए आला इथे, बघा इथे ए आला, इथे काय आलं आय, इथे काय येतं ई, इथे येईल आय, इथे येईल ए. अच्छा, सेकंड लास्ट शोधायचं आहे ना, तर सेकंड लास्ट ठरवायचं तर इथे समजून घ्या. बघा इथे क्युला ए आय ए म्हणजे क्युलाइया दाखवलंय, इथे क्युल बॅक दाखवलंय. तर इथे एल एल दिसतं, इथे एल एल कॉमन आहे. ए इथे येते, इथे बी येते. तर क्लिअरली लक्षात घ्या, ए वाला पहिला येईल, ठीक आहे ना, हा आधी येणार आहे, हा नंतर येणार आहे. म्हणजे हा जो आपण जर प्रश्न पाहिला तर बघा क्लिअरली समजून घ्यायचं आहे आपल्याला, कुठला कुठला असा वर्ड जो येणार आहे तो या ठिकाणी शेवटी येणार आहे. तर हा लास्ट येत आहे, हा क्वेलबॅक लास्ट येते, म्हणजे नक्कीच या ठिकाणी हा सेकंड वर्ड जो होता हा सेकंड लास्ट येणार आहे. हा सेकंड लास्ट येते, तर तोच आपल्याला या ठिकाणी ठरवायचं होतं. तर हे आपलं काय असणार आहे, तर मग उत्तर येईल. तर या प्रकारे आपण काय ठरवू शकतो, या प्रकारचे प्रश्न कशा रीतीने सॉल्व करायचे, कोणाला या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचे, कोणाला या ठिकाणी कशा प्रकारे अरेंज करायचं, हे समजणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, जाऊयात आता या ठिकाणी आपण नवीन टाईपकडे. बघा वर्ड सिक्वेन्सिंग आफ्टर अप्लाइंग डिफरंट लॉजिक्स. अच्छा, यांचे सिक्वेन्सिंग बघा एक डिफरंट लॉजिक्स अप्लाय करून कशा प्रकारे केले जाते. तर इथे पहिले बेसिक समजून घेऊयात. अ सिक्वेन्स इज मिनिंगफुल इफ द ऑर्डर ऑफ कंटेंट इन द सिक्वेन्स कॅनॉट बी चेंज विदाउट अफेक्टिंग इट्स मिनिंग. ठीक आहे, तर ही पहिली लाईन आपल्याला या ठिकाणी माहिती देते आहे. जर ऑर्डर ऑफ कंटेंट इन सिक्वेन्स कॅनॉट बी चेंज विदाउट अफेक्टिंग इट्स मिनिंग, तर त्यालाच काय म्हणतात, तर एक सिक्वेन्स म्हणतात. मिनिंगफुल ऑर्डर या ठिकाणी आपल्याला म्हटली जाते, असं या ठिकाणी दाखवण्यात येते. आता इथे पॉईंट्स बघूयात. वी हॅव डिफरंट वर्ड्स अरेंज इन मिनिंगफुल ऑर्डर. आता आपल्याकडे वेगवेगळे शब्द असणार आहेत ज्यांना मिनिंगफुल ऑर्डरमध्ये या ठिकाणी अरेंज केले जाऊ शकतात. ठीक आहे. दुसरा, इट इज अ सेट ऑफ रिलेटेड इव्हेंट्स, मुवमेंट्स ऑर आयटम्स दॅट फॉलो इच ऑदर इन ऑर्डर. अच्छा, बघा आपल्याला काही सेट ऑफ इव्हेंट्स दिले जातील, काही मुवमेंट्स दिले जातील, काही आयटम्स दिले जातील जे त्यांची एक ऑर्डर जी आहे ती या ठिकाणी फॉलो करताना आपल्याला दिसणार आहेत. ठीक आहे, तर सिक्वेन्स बेस या ठिकाणी आपल्याला त्यांना अरेंज करायचे. तिसरा, मोस्टली इन वर्ड सिक्वेन्स देर आर सायंटिफिक, जॉग्राफिकल अँड ऑदर डेली लाईफ इव्हेंट्स आर गिवन. बघा अशा प्रकारे सायंटिफिक किंवा ऑदर डेली लाईफ किंवा जॉग्राफिकल इव्हेंट्स आपल्याला या ठिकाणी दिले जातात आणि मग त्यांचं वर्ड सिक्वेन्सिंग आपल्याला या ठिकाणी करायचे असते. हा झाला आपला तिसरा पॉईंट. वी हॅव टू स्टार्ट सिक्वेन्स फ्रॉम देअर मिनिमम ऑर स्टार्टअप वर्ड अँड देन कंटिन्यू दॅट सिक्वेन्स अप टू द लास्ट पॉईंट. बघा वी हॅव टू स्टार्ट सेंटेन्स फ्रॉम देअर मिनिमम और स्टार्टअप वर्ड पासून सुरुवात करायची अँड देन कंटिन्यू दॅट सिक्वेन्स अप टू द लास्ट पॉईंट पर्यंत आपल्याला ते घेऊन जायची आहे. ठीक आहे, आणि शेवटचा पॉईंट दिलाय, इट मे बी अ सिक्वेन्स ऑफ ऑकरन्स ऑफ गिवन इव्हेंट्स. अच्छा, कशा प्रकारे ते ऑकरन्स होणार आहे, अ सिक्वेन्स ऑफ स्टार्टिंग फ्रॉम अ पार्ट टू द होल, अ सिक्वेन्स ऑफ इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग साईजनुसार सिक्वेन्सिंग होणार किंवा व्हॅल्यू और इंटेन्सिटीनुसार त्यांची अरेंजमेंट या ठिकाणी आपल्याला करावी लागणार आहे. तर या प्रकारे आपला हा 5वा पॉईंट झाला. तर हे पॉईंट्स आपल्याला या ठिकाणी बघायला भेटले आहेत. आता एक्झाम्पल्स बघूयात, म्हणजे क्लिअरली या ठिकाणी हा पॉईंट जो होता सेकंड टाईप जो होता तो क्लिअरली लक्षात येईल. बघा काय दिलं गेलंय, अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन लॉजिकल सिक्वेन्स. आता यांना लॉजिकल सिक्वेन्समध्ये या ठिकाणी लावायचं आहे. आपल्याला पहिलं एक्झाम्पल दिलाय, ट्रिलियन, थाउजंड, बिलियन, 100, मिलियन. अच्छा, क्लिअरली सर्वांना माहिती आहे पहिले 100 येणार आहे, त्याच्यानंतर 1000 येणार आहे, त्यानंतर मिलियन येईल, त्यानंतर बिलियन येईल आणि शेवटी ट्रिलियन येईल. म्हणजे काय झालं तर या ठिकाणी ही सिक्वेन्स आपल्याला बघायला भेटलेली आहे. 42,531 ही सिक्वेन्स आपल्याला बघायला भेटले. पहिला चौथा वर्ड येईल, त्यानंतर दुसरा वर्ड येईल, त्यानंतर पाचवा, त्यानंतर तिसरा आणि त्यानंतर पहिला. ठीक आहे, तर हा एक्झाम्पल क्लिअर झाला असेल. अच्छा, दुसरा एक्झाम्पल बघा, यांना लॉजिकल सिक्वेन्समध्ये लावायचे. तर फॅमिली, स्टेट, मेंबर, लोकॅलिटी, कंट्री. अच्छा, सर्वांना माहिती आहे काय, एक मेंबर्स आपण बनवून मेंबर्स आपल्याला एकत्रित करून एक फॅमिली बनणार आहे. ठीक आहे, मेंबर्स मिळून एक फॅमिली बनली, फॅमिलीज मिळून लोकॅलिटी बनेल,
लोकॅलिटीज मिळून या ठिकाणी स्टेट बनेल आणि स्टेट मिळून एक काय बनेल तर कंट्री बनेल. तर या प्रकारे 31,425 ही सिक्वेन्स आपल्याला बघायला भेटली. शेवटच्या एक्झाम्पलमध्ये बाय, डिनर, डिनर नंतर मार्केट, मार्केट नंतर व्हेजिटेबल्स आणि कुक. तर आता बघा सुरुवातीला सिक्वेन्स जर आपण बघायला गेलो तर आपण या ठिकाणी इव्हेंट ऑकरन्स आपण बघितलं तर पहिले मार्केटमध्ये जाऊ आपण. त्यानंतर आपण व्हेजिटेबल्स या ठिकाणी काय करणार आहोत बाय करणार आहोत. त्यानंतर त्यांना काय करणार आहोत कुक करणार आहोत आणि शेवटी आपलं काय होणार आहे डिनर. म्हणजे या ठिकाणी ही सिक्वेन्स आपल्याला लॉजिकल ऑर्डर आपल्याला बघणं गरजेचं होतं. ठीक आहे. परंतु एक नोट लक्षात ठेवा, एक्झामिनर कॅन आस्क यू एनी स्पेसिफिक पोझिशन ॲज वेल. आता एनी स्पेसिफिक पोझिशन सुद्धा आपल्याला विचारली जाऊ शकते, लाईक सेकंड लास्ट इन सिक्वेन्स और थर्ड वन इन द सेंटेन्स. तर या प्रकारचं देखील पार्ट आपण या ठिकाणी पाहायला आपल्याला बघायला भेटू शकतं की सेकंड लास्ट सिक्वेन्समध्ये कोण येतं किंवा थर्ड वन सेंटेन्समध्ये कोण येतं. तर ही ऑर्डर देखील आपल्याला विचारली जाऊ शकते. आता थर्ड टाईप बघूयात, वर्ड फॉर्मेशन ज्याला म्हटलं जातं. आता शब्द निर्माण किंवा शब्दांची रचना करणे किंवा शब्द निर्मिती कसं होतंय, जसं आपण स्क्रॅबल केलेले या ठिकाणी आपल्याला वर्ड्स बघायला भेटतील. तर बघा, वर्ड फॉर्मेशन इज अ प्रोसेस ऑफ युटिलायझिंग अवर इंटेलेक्च्युअल नॉलेज. अच्छा बघा, बौद्धिक ज्ञान जे असतं, ठीक आहे, टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड फ्रॉम अ गिवन सिरीज ऑफ जंबल लेटर. आता जंबल लेटर जे असणार आहे त्यांच्यावरून आपल्याला एक काय करायचं तर वर्ड फॉर्म या ठिकाणी करायला या ठिकाणी दिलं जाणार आहे. अच्छा बघा, आपल्याला मुद्दे बघूयात काय काय दिलेत. इट मे बी अस टू आयडेंटिफाय वेदर द गिवन अल्टरनेटिव्स कॅन बी फॉर्म और नॉट फ्रॉम द लेटर्स ऑफ द गिवन क्वेश्चन वर्ड. अच्छा बघा, शब्दामध्ये जो प्रश्नामध्ये जो शब्द दिला जातोय त्याच्यापासून कुठले कुठले या ठिकाणी वर्ड्स बनू शकतात किंवा बनू शकत नाही आहेत, किंवा काही लेटर्स आहेत त्या लेटर्सचा यूज करून कुठले वर्ड्स बनवले जाऊ शकतात किंवा बनवले जाऊ शकत नाहीत, हे आपल्याला या ठिकाणी विचारलं जातं. ठीक आहे, हे झालं आपला पहिला पॉईंट. दुसरा, वन शुड हॅव स्ट्रॉंग वोकॅब्युलरी. म्हणजे आपल्याकडे शब्दसाठा जो असणार आहे, शब्दावली जी असणं गरजेचं आहे ती एकदम स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. कारण वोकॅब्युलरी नॉलेज टू सॉल्व दिस टाइप्स ऑफ क्वेश्चन. वोकॅब्युलरी नॉलेज असेल तरच आपण या प्रकारचे प्रश्न चांगले सॉल्व करू शकतो. आणि तिसरा मुद्दा दिला आहे, अलॉंग विथ वर्बल नॉलेज इट ऑल्सो टेस्ट कॅन्डिडेट्स लॉजिकल स्किल. अच्छा बघा, वर्बल नॉलेज सोबत ते कॅन्डिडेट्सचे नॉलेज स्किल किती आहे ते देखील या ठिकाणी चेक करते. त्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टी समजणं खूप गरजेचं आहे. वोकॅब्युलरी स्ट्रॉंग पाहिजे, कुठले वर्ड्स बनू शकतात कुठले बनू शकत नाही हे समजणं गरजेचं आहे. आणि कॅन्डिडेट्सची लॉजिकल स्किल जे आहे ते देखील या ठिकाणी चेक केलं जातं. आता एक्झाम्पल्स पाहूयात काय काय दिले गेले. बघा, टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन दिला आहे, फॉर्मेशन बाय युजिंग अनस्क्रॅम्बल्ड लेटर्स. आता बघा, या ठिकाणी जे शब्द आहेत, काही अक्षर आहेत त्यांना वापरून शब्द निर्मिती केली जाणार आहे. तर फ्रॉम मिनिंगफुल इंग्लिश वर्ड्स विथ द लेटर्स ESRO युजिंग इच लेटर ओनली वन्स. कुठला शब्द बनवला जाऊ शकता. अच्छा, पर्याय बघा, COR सेवर तर कुठला वर्ड नाही आहे. REOS हा देखील मिनिंगफुल वर्ड नाही आहे. ठीक आहे ना. कुठला रोज, रोज एक्झॅक्टली काय भेटलं आपल्याला, करेक्ट वर्ड भेटला तर चौथा चेक करायची गरज नाही आहे. म्हणजे आपण काय करू शकतो, हा पहिला प्रश्न आपण सॉल्व केला, रोज हा वर्ड बनू शकतो. दुसरा एक्झाम्पल, फॉर्मेशन युजिंग लेटर्स ऑफ गिवन क्लस्टर. अच्छा बघा, अक्षरांचा समूह वापरून एखादी रचना आपल्याला करायची आहे. तर आपल्याला इथे नंबर्स दिलेत बघा, फ्रॉम मिनिंगफुल वर्ड्स युजिंग थर्ड और सिक्स लेटर फ्रॉम लेफ्ट. आता थर्ड लेटर आहे लेफ्टने H आणि सिक्स लेटर आहे A. ठीक आहे, आणि थर्ड अँड फिफ्थ लेटर फ्रॉम द राईट. अच्छा, राईटने थर्ड अँड फिफ्थ लेटर, थर्ड लेटर आहे E आणि फिफ्थ लेटर आहे T. अच्छा, याच्यावरून कुठले कुठले वर्ड्स या ठिकाणी बनवले जाऊ शकतात. अच्छा बघा, हिट नक्कीच बनवला जाऊ शकतं. HEAT दिसे ना, हिंट, हिंटसाठी इथे आय तर दिसत नाही, हा तर चुकीचा आहे. हिट HATE नक्कीच हा बनवला जाऊ शकतं. म्हणजे उत्तर काय येईल, बोथ A अँड C. हे आपलं फायनल या ठिकाणी काय असेल तर उत्तर असेल. तर अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न आपण सॉल्व केला. ठीक आहे, पुढील बघा, तिसरा या ठिकाणी प्रश्न दिलाय, फॉर्मेशन फ्रॉम गिवन वर्ड. आता दिलेल्या शब्दापासून कुठल्या कुठले शब्द बनवू शकतात ही रचना या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा, इनडिटर्मिनेट या ठिकाणी आपल्याला काय दिला, एक शब्द दिलाय, याच्यापासून कुठले शब्द बनवले जाऊ शकतात किंवा बनवले जाऊ शकत नाहीत. दोन प्रकारचे या ठिकाणी काय होऊ शकतात, उत्तर येऊ शकतात. अच्छा बघा, इथे डिटरमाइन दिलाय, डिटरमाइन DETERMINE. नक्कीच डिटरमाइन हा बनवला जाऊ शकतो. ठीक आहे, दुसरी गोष्ट पाहूयात, हा झाला डिटरमाइन. ठीक आहे, त्याच्यानंतर काय दिलंय, रेटिन्यू दिलाय. अच्छा, रेटिन्यू जर दिलाय तर इथे यू कुठेही दिसत नव्हता ना, म्हणजे हा बनवला जाऊ शकत नाहीये, हा बनवला जाऊ शकत नाही. यू मिसिंग दिसतंय. रिमाइंड नक्कीच बनवला जाऊ शकतं, रेटिना बनवला जाऊ शकतं, टर्मिनेट बनवला जाऊ शकतं. त्यामुळे काय झालं तर रेटिन्यू काय असणार आहे, रेटिन्यू आपलं उत्तर असणार आहे. तर हा झाला आपला तिसरा एक्झाम्पल. आणि आता बघूयात की कशा प्रकारे आपल्याला इंट्रोडक्शन पार्ट या ठिकाणी दिलेला आहे, कॉन्सेप्ट ऑफ लेटर आणि वर्ड प्रॉब्लेम्स मधला. इन दिस टाइप्स ऑफ क्वेश्चन
यू नीड टू आन्सर द नंबर ऑफ अल्फाबेट्स इन अ वर्ड. आता बघा एका शब्दामधील अक्षरांची संख्या जी आपल्याला दिली जाणार आहे दॅट हॅज सेम डिफरंट बिटवीन देम ॲज इन इंग्लिश अल्फाबेट. म्हणजे इंग्रजी अक्षरांमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं एका शब्दामध्ये जी इंग्रजी अक्षरे असतात ती इंग्रजी वर्णमालेमध्ये जेवढ्या अंतरावर येतात तेवढ्याच अंतरावर किती असे अक्षरं जे आहेत त्यांचे पेयर्स या ठिकाणी आपल्याला भेटतात ते या ठिकाणी आपल्याला शोधायचे असतात. ठीक आहे. फ्रॉम बोथ फॉरवर्ड अँड बॅकवर्ड डायरेक्शन म्हणजे मागील आणि पुढील दोन्ही डायरेक्शनमध्ये आपल्याला या ठिकाणी हे अक्षरांच्या जोड्या आपल्याला शोधायच्या असतात. आता या ठिकाणी या प्रॉब्लेम्सला सॉल्व करण्यासाठी बेस्ट अप्रोच काय असणार आहे किंवा ट्रिक टू अप्रोच कशा प्रकारे आहे तर ही आपण युक्ती जी आहे ती या ठिकाणी पाहूयात. बघा द बेस्ट वे टू सॉल्व दिस क्वेश्चन्स इज टू नंबर दी अल्फाबेट्स. या अल्फाबेट्सला आपण नंबर करणार कारण लेटर्सपेक्षा नंबर्सवर आपण फास्ट या ठिकाणी वर्क करू शकतो. दिस विल मेक इट इझियर फॉर यू टू डिटरमाइन द लेटर्स विच आर इन द सेम सिक्वेन्स इन द वर्ड. ठीक आहे. तर सेम सिक्वेन्समध्ये आहेत हे डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला हे मदत करणार आहे. तर आता एक्झाम्पल्स बघितलं म्हणजे हे एकदम क्लिअर होऊन जाईल की कशा प्रकारे या प्रश्नांना सॉल्व केले जातात. अच्छा बघा एक्झाम्पल दिलं आहे. हाऊ मेनी सच पेअर्स ऑफ लेटर्स आर देअर इन दी वर्ड मेलिंग्स each of which has as many letters between them in the word as they have in the English alphabetical series both in forward and backward direction. अच्छा बघा आपल्याला वर्ड दिला मेलिंग. एम येते 13 वर, ए येते 1 वर, आय येते 9 वर, एल येते 12 वर, आय येते 9 वर, एन येते 14 वर, जी येते 7 वर, एस येते 19 वर. आपल्याला चेक कसं करायचं असं समजून घ्या. बघा झालं काय 13 नंतर 14 15 16 17 18 19 20 कुठलाही प्रकारचं लेटर या ठिकाणी मॅच झालेला नाहीये. ठीक आहे. पुढे जर पाहिलं तर 1 बॅकवर्डमध्ये 2 दिसत नाही, फॉरवर्डमध्ये 2 3 4 5 6 7 कुठल्याही प्रकारे मॅचिंग या ठिकाणी आपल्याला बघायला भेटलेली नाहीये. ठीक आहे. पुढे जाऊयात 9 10 11 मागे मॅच होत नाहीये. 10 11 12 13 14 मॅच होत नाहीये. 12 पासून मागे आलं तर मॅच होणारा कुठलाही नंबर दिसत नाहीये. त्यानंतर 12 ते 14 बघा 12 नंतर 13 14 म्हणजे आपल्याला क्लिअरली दिसतंय एल एन या ठिकाणी मॅच होताना दिसतंय. एल एन ही आपल्याला एक जोडी भेटली. ठीक आहे. 15 16 मॅच होत नाहीये. मागे येऊयात 9 पासून बघा 9 10 11 12 13 म्हणजे 9 ते 13 म्हणजे आपल्याला क्लिअरली दिसतंय आय पासून आपण एम पर्यंत पोहोचू शकतो. ही दुसरी जोडी आपल्याला या ठिकाणी बघायला भेटली. ठीक आहे. फॉरवर्डमध्ये जर गेलो तर या ठिकाणी बघा 9 नंतर 10 11 12 मॅच होत नाहीये. अच्छा आपण आता 9 पर्यंत पोहोचलो तर पुढे आपण 14 वर जाऊयात. 14 15 16 17 18 19 मॅच होत नाहीये. 15 16 मॅच होत नाहीये. 7 पासून आता मागे येऊयात बघा 7 ते 9 म्हणजे 7 ते 9 म्हणजे काय झालं तर जी पासून आय पर्यंत आपल्याला मॅच होताना दिसतंय. जर 9 पासून 13 वर मॅच होत होतं म्हणजे 7 पासून 13 वर देखील मॅच होईल. म्हणजे हे काय झालं तर जी टू एम हे देखील मॅच होणारा पेअर आपल्याला भेटला. आणि शेवटी राहिला 19. 19च्या पुढे मागे कुठल्याही प्रकारे त्याच्यापेक्षा मोठी संख्या भेटणार नाहीये. त्यामुळे असे बघा 1 2 3 आणि 4 पेअर्स या ठिकाणी तयार झालेले आहेत. म्हणजे 3 पेक्षा जास्त हे काय असेल तर तुमचं उत्तर असेल. इथे देखील दाखवलेलं बघा 1 2 3 4 4 पेयर्स या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. उत्तर येते पर्याय ई. अशाच प्रकारचा दुसरा एक्झाम्पल देखील बघूयात. अच्छा इथे आपल्याला जो वर्ड दिलाय तो दिलाय एक्सटेंडेड. आता एक्सटेंडेड वर्डमध्ये असे किती जोड्या भेटत आहेत ते देखील आपण या ठिकाणी अभ्यासूयात. वर्ड लिहिला मी एक्सटेंडेड. इथे बघा आपल्याला दिसतंय ई येते 5 वर, एक्स येते 24 वर, टी येते 20 वर, ई येते 5 वर, एन येते 14 वर, डी येते 4 वर, ई येते 5 वर, डी येते 4 वर. हे झाले नंबरिंग करून. ठीक आहे. अच्छा बघा याच्यामध्ये काय झालं बघा 5 पासून पुढे जर गेले 6 7 8 9 10 11 12 कुठेही मॅच होताना दिसत नाही. 24 पासून मागे पुढे मॅच करण्याची गरज देखील नाहीये कारण 24 पेक्षा मोठं कोणी भेटणार नाहीये. 20 पासून 21 मागे पुढे कुठेही मॅच होत नाहीये. 5 पासून मागे कुठेही मोठी संख्या दिसत नाही. मोठी संख्या इकडे देखील दिसत नाही. मॅच होणं शक्य नाही. 14 15 16 17 18 असं कुठेही काही दिसत नाहीये. चेक करण्याची गरज देखील भासत नाहीये. आपण फायनली या ठिकाणी पाहू शकतो बघा 4 पासून 5 पर्यंत आपण पोहोचतोय. म्हणजे काय झालं तर डी आणि ई हा पहिला पेअर आपल्याला भेटला. डी ई हा पहिला पेअर भेटला. आणि मागून जर आपण पुढे आलो तर 4 पासून 5 म्हणजे डी पासून ई हा दुसरा पेअर आपल्याला भेटला. तर 2 म्हणजे पर्याय बी या ठिकाणी काय येते तर आपलं उत्तर येते. तर या प्रकारे आपल्याला ह्या प्रश्नाला सॉल्व्ह करायचा असं. इथे एक मुद्दा दिलाय पॉइंट्स टू रिमेंबर लक्षात ठेवण्याचा मुद्दा बघा काय दिलाय. गिव्ह प्रॉपर अटेन्शन व्हाईल काउंटिंग द नंबर ऑफ लेटर्स फ्रॉम बोथ द डायरेक्शन. दोन्ही डायरेक्शन म्हणजे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये आपल्याला या ठिकाणी काउंटिंग करताना एकदम प्रॉपर अटेन्शन असणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद. टुडे वी विल डिस्कस द क्वेश्चन्स ऑफ डिक्शनरी बेस्ड सिक्वेन्सिंग. बघा शब्दकोशावर आधारित अनुक्रमांचे जे प्रश्न असतात ते या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. तर पाहूयात कशा प्रकारचे प्रश्न यावर विचारले जातात. पहिला प्रश्न दिला गेलाय
अरेंज द फॉलोइंग वर्ड्स ॲज पर ऑर्डर इन द डिक्शनरी, म्हणजे शब्दकोशात क्रमानुसार खालील शब्दांची व्यवस्था करायची. म्हणजे हे डिक्शनरीमध्ये कशा प्रकारे कुठल्या ऑर्डरमध्ये येतील ती ऑर्डर आपल्याला जे 5 पर्याय दिलेत बघा, ABCDE 5 पर्यायांपैकी पर्याय निवडायचे. तर आपल्याकडे वर्ड्स दिले असतील, ते वर्ड्स आपण या ठिकाणी अभ्यासूयात, बघूयात. एजंट, एजेस, ऑल राईट, अपॉइंट. अच्छा, सर्वांना माहिती आहे एने स्टार्ट झालेले लेटर्स दिसतात. अच्छा, इथे जर आपण पाहिलं तर एजंट हा एक पहिला वर्ड दिसतोय, ठीक आहे. दुसरा एजेस दिसतोय. याच्यामध्ये बघा AG दिसते ना, AGE कॉमन झालं, इथे N येते म्हणजे हा पहिला येईल. म्हणजे फर्स्ट वाला जो आहे तो सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर दिसणार आहे तुम्हाला, ठीक आहे. नंतर जर तुम्ही पाहिलं तर काय दिसेल तर तुम्हाला या ठिकाणी एजेस मधला सेकंड वाला हा दिसला. त्यानंतर जर पाहिलं तर ऑल राईट हा जसे जसं येणार आहे. आणि नंतर अपॉइंट म्हणजे 1 2 3 पर ही सिक्वेन्स सेम दिसते. आणि सेम सिक्वेन्स असल्या कारणाने पर्याय बी 1 2 3 4 हे काय असेल तर तुमचं शब्दकोशानुसार हे ऑर्डर असणार आहे, त्यामुळे पर्याय बी उत्तर असेल. आता बघा या ठिकाणी प्रत्येक प्रश्नामध्ये याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला भेटणार आहे. दिलेले शब्द शब्दकोशात ज्या क्रमाने येतात त्या क्रमाने क्रमबद्ध करा. आता पाहूयात याला आपण क्रमबद्ध कसं करू शकतो. आपल्याकडे वर्ड दिलाय कॅडेस्ट्रल, कॅडिस, कॅड्युसिटी आणि कॅडेटशिप्स. अच्छा, या 4 वर्ड्सला कशा प्रकारे अरेंज करणार आहोत आपण. बघा CA कॉमन दिसते, D देखील कॉमन प्रत्येक ठिकाणी दिसायला लागलाय. नंतर ए जर दिसते तर नक्कीच या ठिकाणी आपला पहिला वाला वर्ड हा सुरुवातीला दिसेल. नंतर जर तुम्ही पाहिलं तर इथे बघा यू आणि इथे ई दिसते, म्हणजे हा दुसरा वाला D वाला असल्या कारणाने हा दुसरा येईल. नंतर हा ई जिथे दिसते हा तिसरा येईल आणि कॅड्युसिटी हा चौथा येईल. म्हणजे काय होणार आहे तर 1 2 4 आणि 3 या प्रकारे तुमचे काय होणार आहे सिक्वेन्स होणार आहे. 1 2 4 3 1 2 4 3 कुठे दिसते तर इथे D दिसते, म्हणजे पर्याय काय असेल तर उत्तर येणार आहे ऑप्शन 3. ठीक आहे. नवीन प्रश्न पाहूयात. तिसरा प्रश्न. दिलेले शब्द शब्दकोशात ज्या क्रमाने येतात त्या क्रमाने क्रमबद्ध करायचे. आता कुठल्या क्रमाने येणार आहेत बघा, स्टॉर्म, स्ट्रॅप, स्ट्रँजल आणि स्टॅम्प्ड. आता या ठिकाणी 4 वर्ड्स दिले. जर तुम्ही पाहिलं तर ST कॉमन दिसतंय, ST कॉमन दिसते. नंतर ए जो येतोय तर स्टॅम्प वाला पहिला येईल, म्हणजे 4 ने सुरुवात होणार हे तर डेफिनेटली माहिती आहे. आता इथे बघा हा A B आणि D हे तर एलिमिनेट होणार आहेत. एक तर पर्याय C किंवा नन ऑफ दिस यांच्यापैकी एक उत्तर असणार आहे. तर आपण पाहूया स्टॅम्प नंतर बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे O येत आहे, म्हणजे नक्की स्टॉर्म वाला दुसरा येणार आहे. इथे जर तुम्ही पाहिलं इथे R येतं, इथे देखील R येतं, इथे A येतं, इथे देखील A येतं. फक्त आता नेक्स्ट बघायचं तर N पहिले येणार आहे, म्हणजे 3 वाला पहिले येईल, 2 वाला नंतर येईल. म्हणजे 41 32 कुठे दिसतंय तर मॅच होते पर्याय C. जर मॅच होत नसतं तर नन ऑफ दिस आन्सर आलं असतं. ठीक आहे, तर पर्याय C जे असणार आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न पाहूया. दिलेले शब्द शब्दकोशात ज्या क्रमाने येतात त्या क्रमाने क्रमबद्ध करायचे. अच्छा बघा, फिबल, फ्रॉम, फ्लुअर, फोम. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फेबल या ठिकाणी हा पहिला येणार आहे, म्हणजे 1 ने सुरुवात होणार आहे हे तर क्लिअरली दिसलं. नंतर एल वाला ॲप नंतर एल दिसते ना, म्हणजे 3 नंतर येईल. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर ओ येईल, ओ म्हणजे फोम वाला म्हणजे 4 आणि शेवटी 2 म्हणजे 13 42 ही सिक्वेन्स दिसायला पाहिजे. 13 42 कुठे दिसते पर्याय ए म्हणजे उत्तर येणार आहे ऑप्शन 1. जाऊयात 5व्या प्रश्न. बघा या प्रकारचे प्रश्न तुम्हाला डिक्शनरी बेसने तुम्हाला अरेंज करायचे आहेत. तर आता शब्द जे आहेत हे शब्द शब्दकोशात ज्या क्रमाने येतील त्या क्रमाने अनुबद्ध करायचे आहेत, आता क्रमबद्ध करायचे आहेत. तर क्रमबद्ध करण्यासाठी ट्रेन, टॉपर, टम्बलर आणि ट्रॅक्शन. अच्छा समजून घ्या, टीने स्टार्ट होतं, इथे आर येतं, इथे ओ येतं, इथे यू येतं, इथे आर येतं. अच्छा, ओ वाला टॉपर वाला पहिले येईल म्हणजे 2 ने सुरुवात होणार आहे. ठीक आहे. अच्छा, ट्रेन येणार आहे की ट्रॅक्शन येणार आहे की टम्बलर येणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे टम्बलर तर शेवटला येणार आहे हे तर क्लिअरली दिसतंय, म्हणजे 2 ने स्टार्ट होईल, 3 ने एंड होणार आहे. तर 3 ने एंड होणारा फक्त एकच दिसते पर्याय डी. तर 2 4 1 3 हे काय असणार आहे अचूक उत्तर असणार आहे, कारण 3 ने एंड होणारा कुठेही तुम्हाला दिसत नव्हता. तर म्हणजेच काय होणार होतं तर टम्बलर हा शेवटला आला, त्यानंतर ट्रॅक्शन आलं असतं तुमचं आणि त्यानंतर तुमचं काय आलं असतं तर ट्रेन आलं असतं. म्हणजे उत्तर काय होणार होतं 24 13, जे की पर्याय डी दिसतंय. अच्छा, 6वा प्रश्न. दिलेले शब्द शब्दकोशात ज्या क्रमाने येतात त्या क्रमाने क्रमबद्ध करायचे. ग्लोब, ग्रुप, ग्लिच, गॅप. ठीक आहे, समजून घ्या. पहिलं गॅप येणार हे तर फॉर शुअर आहे. ठीक आहे, 4 ने सुरुवात होणार आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर ग्लोबल येईल की ग्लोब येईल की ग्लिच येईल, तर नक्कीच काय येणार आहे तर ग्लिच येणार आहे, म्हणजे 4 3 नंतर काय येणार आहे 1 आणि नंतर 2, म्हणजे 43 12 43 12 पर्याय सी दिसते, तर हे उत्तर तुमचं अचूक असतं. जाऊयात 7व्या प्रश्नाकडे. आता सेम प्रश्न असणार आहेत, फक्त आपल्याला जे वर्ड्स दिले ते आपण रीड करूयात.
काउंटर, क्रॉप, क्रिएट, क्रिएटर. अच्छा, क्लिअरली या ठिकाणी दिसते काउंटर हा पहिला येणार आहे. ठीक आहे. अच्छा, जर आपण नंतर जर बघायला गेलो तर या ठिकाणी जर तुम्ही पाहू शकता की क्रिएट हा 3 वाला हा आधी येणार आहे. ठीक आहे. नंतर 4 येईल, नंतर क्रॉप येईल, म्हणजे 1342 जे दिसते ते उत्तर येईल पर्याय डी. ठीक आहे. नेक्स्ट दिले झेनॉन, झेलम, झांतोस आणि झेनियस. अच्छा, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं एक्सने स्टार्ट होते, नंतर ई दिसते, इथे ए दिसते, ए दिसणारा नक्कीच पहिला येणार आहे, म्हणजे 3 ने स्टार्ट होईल. ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं तर तुम्ही झेनियस दिसते, म्हणजे 3 नंतर काय यायला पाहिजे 4, नंतर येईल तुमचा 1 आणि शेवटी येईल तुमचा 2, म्हणजे 34 12, जे की पर्याय बी दिसते. ठीक आहे. तर या प्रकारचे तुमचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे होते. आता नवीन प्रश्न दिलाय, 9वा प्रश्न. अरेंज द गिवन वर्ड्स इन द सिक्वेन्स इन विच दे ऑकर इन द डिक्शनरी. आता डिक्शनरीमध्ये कशाप्रमाणे येणार आहे? वेस्ट, रॉंग, विटी, वॉरलाईक. अच्छा बघा, WA दिसतंय आणि इथे S दिसतंय, इथे R दिसतंय, तर नक्कीच वॉरलाईक, वॉरलाईक पहिला येईल, मग 4 ने सुरुवात होईल, त्याच्यानंतर वेस्ट येईल, तर 41 आपल्याला दिसतंय कुठे? पर्याय सी मध्ये, म्हणजे हे उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. अच्छा, नक्कीच बघा विटी हा काय होणार आहे, तर काय होईल? सुरुवातीला येईल विटी आणि नंतर रॉंग, म्हणजे 41 32 हे पर्याय सी उत्तर आपलं करेक्ट असणार आहे. 10वा प्रश्न. रोस्टर, रोस्टेड, रूड, रोलर. अच्छा, याच्यामध्ये बघा सिक्वेन्स आपण या ठिकाणी बघूयात काय होणार आहे. RO या ठिकाणी कॉमन दिसतंय, नंतर S दिसतंय, इथे A दिसतंय, ए नंतर इथे बघा डी दिसतंय, त्यामुळे हा रोडवाला पहिले येणार आहे, नंतर रोस्टेड येणार आहे, म्हणजे 32 या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला दिसायला पाहिजे. हा 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 पर्याय, तिन्ही पर्याय एलिमिनेट झाले, आणि त्यानंतर रोलर येईल आणि नंतर रोस्टर येईल. ठीक आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं तर उत्तर येणार आहे 32 41, जे की पर्याय ए दिसणार. अशा प्रकारे आपण हे 10 प्रश्न या टाईपचे सॉल्व्ह केलेत. आता डिफरंट फॉर्मॅट आपण बघूयात काय दिलं गेलंय. बघा, आता प्रश्न विचारला गेला आहे, प्रत्येक शब्दात फक्त एकदाच अक्षर वापरून ENBFTIE पासून खालीलपैकी कोणते शब्द तयार केले जाऊ शकतात. अच्छा बघा, कोणता शब्द तयार केला जाऊ शकतो. आता फिट बघा, FIT दिसतंय, येस हा तयार होऊ शकतो. पिन बघा, BEEN, नक्कीच बिन देखील तयार होऊ शकतं, हे सर्व अक्षरे दिसतात. फाईन, फाईन जर बघायचं झालं FINE, फाईन देखील बनू शकतं, म्हणजे सर्व बनतायत. तर उत्तर येणार आहे मग पर्याय 4. पर्याय 4 हे काय असेल तर तुमचं अचूक उत्तर मानण्यात येईल, ऑप्शन डी. ठीक आहे. हा झाला आपला 11वा प्रश्न. आता नवीन प्रश्न बघूयात, 12वा काय दिला गेलाय. दिलेल्या अक्षरांचा वापर करून खालीलपैकी कोणता अर्थपूर्ण शब्द तयार केला जाऊ शकतो. अच्छा बघा, या ठिकाणी एक शब्द दिलाय, तर कुठला अर्थपूर्ण शब्द याच्यातून तयार होणार आहे? शब्द दिलेत रेकग्नाइज, ग्रँड, सॅन्टे आणि नॅशनल. अच्छा बघा, रेकग्नाइज, रेकग्नाइज. अच्छा, इथे कुठे ई दिसतंय का? ई मिसिंग आहे ना, त्यामुळे हा तर बनणं शक्य नाही आहे. ठीक आहे. ग्रँड जर आपण बघायला गेलं, GRANT, हा बनू शकतो, नक्कीच बनू शकतो, त्यामुळे हे काय असेल तर तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न जो होता तो आपण या ठिकाणी सॉल्व्ह केला. ग्रँट हे काय असेल तर आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. जर तुम्ही पाहिलं असतं नॅशनलमध्ये एल जो दिसतो तो एल या ठिकाणी दिसत नाहीये. ठीक आहे. इथे जो ई दिसतोय तो ई या ठिकाणी दिसत नाहीये, म्हणजे पर्याय सी तुम्ही एलिमिनेट करू शकत होता. ठीक आहे. आता जाऊया 13व्या प्रश्नाकडे. 13वा प्रश्न दिला गेलाय, which of the following meaningful English word can be made from the letters EOPRA using each letter only once? फक्त एक लेटर एकदाच यूज करायचं, तर कुठला अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी बनवला जाऊ शकतो हे आपल्याला या ठिकाणी बघा. अच्छा बघा, EOPRA. अच्छा, जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर PORE हा देखील एक मिनिंगफुल वर्ड या ठिकाणी बनतोय. पियर, PEAR हा देखील एक मिनिंगफुल वर्ड बनतोय. रोप, ROPA, रोप देखील बनते. ऑल ऑफ दिस काय असेल तर उत्तर असेल पर्याय डी, कारण पोर, पियर आणि रोप हे सर्वच्या सर्व काय दिसत आहेत तुमचे मिनिंगफुल वर्ड्स या ठिकाणी. ठीक आहे. नेक्स्ट 14वा प्रश्न पाहूया. खाली दिलेल्या वेगवेगळ्या अक्षरांच्या संख्यांची व्यवस्था करा जेणेकरून एक अर्थपूर्ण शब्द तयार केला जाईल. अच्छा बघा, एक लेटर दिलाय जी, त्याच्यासमोर एक दिलाय, टी नंतर 2, ए नंतर 3, ई 4 आणि एन 5 आणि एम 6. तर अशा प्रकारे 6 अक्षर दिलेत. 1 2 3 4 5 सिक्वेन्सिंग त्यांना केले, आणि याच्यावरून कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होते ते आपण पाहूयात. बघा होणार काय. जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं GTAENM, याच्यापासून एक नवीन शब्द तयार होऊ शकतं मिनिंगफुल, ज्याचं बघा आपण या ठिकाणी लिहूयात मॅग्नेट. हा शब्द कुठला आहे? मॅग्नेट. बघा MAGNET, मॅग्नेट तयार झाला. तर मॅग्नेटसाठी सिक्वेन्स एम येते 6 वर, ए येते 3 वर, जी येते 1 वर, एन येते 5 वर, ई येते 4 वर आणि टी येते 2 वर.
म्हणजे 63 15 42. 63 15 42 पर्याय सी दिसते, हे काय असेल तर मग अचूक उत्तर असेल. तर हा झाला तुमचा 14वा प्रश्न. आणि या ठिकाणी आपण 15वा प्रश्न पाहूयात काय दिलं गेलंय. बघा आपला 15वा प्रश्न आपल्याला दिला गेलाय की हाऊ मेनी इंग्लिश वर्ड्स कॅन बी मेड युझिंग द लेटर्स RACS. अच्छा, RACS पासून कुठले कुठले वर्ड्स बनवले जाऊ शकतात. इच लेटर ओनली वन्स इन इच वर्ड. फक्त एकदाच एक लेटर तुम्हाला यूज करायचे, रिपिटेशन झालं नाही पाहिजे. ठीक आहे, तर 1 2 3 3 पेक्षा जास्त यापैकी नाही, अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला काय दिलेत तर पर्याय दिलेत. अच्छा, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता RACS याच्यावरून आपण एक वर्ड बनवू शकतो, जसं स्कार. स्कार हा एक पहिला वर्ड बनला. दुसरं काय बनवू शकतो, कार्स, म्हणजे हा दुसरा वर्ड बनला. तर याच्यानंतरचं जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला 2 वर्ड्स बनलेले दिसतात, म्हणजे पर्याय जो एक दिसतोय टू, हे काय असेल तर तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे 15 प्रश्न सॉल्व्ह झालेत. आपण पुढचे प्रश्न पाहूयात काय दिलं गेलंय. ठीक आहे, तर पुढील प्रश्न बघा, 16 ते 18 क्रमांकाचे प्रश्न दिले. दिलेले शब्द अक्षर समूहानंतर उत्तर शब्द दिसतात. आता हे 5 जे आहेत ते उत्तर शब्द दिसतात. तर दिलेल्या पर्यायांमधून कोणता शब्द तयार होऊ शकत नाही असा शब्द शोधायचा आहे. आता कुठला बनवला जाऊ शकत नाही बघूयात. आता इथे दिलाय, काय दिले बघा, केमोथेरपी. आता केमोथेरपी जर आपल्याला या ठिकाणी दिले तर याच्यामध्ये कुठला शब्द, मदर, मदर बनतंय का, MOTHER दिसतंय, हा बनवू शकतो. थेरापी, थेरापी तर क्लिअरली दिसतंय. अच्छा, पॅन्थर, PAN कुठे दिसतंय का, MN दिसत नाहीये, म्हणजे हा बनवला जाऊ शकत नाही. ठीक आहे, तर हे काय असेल तर तुमचं उत्तर असणार आहे, म्हणजे पॅन्थर पर्याय सी आपलं अचूक उत्तर असेल. एक्झामिनेशन, एक्झामिनेशन पासून कुठला शब्द तयार होऊ शकत नाही, आपण सर्च करूयात. बघा, एमामाइन. अच्छा, या ठिकाणी जर पाहिलं EMA, अच्छा, एम रिपीट होतं इथे, परंतु या ठिकाणी एम एकदाच दिलं होतं, त्यामुळे हा हा या ठिकाणी बनवू शकत नाही, हे आपल्याला या ठिकाणी क्लिअरली दिसतंय. बघा, तुम्ही जर पाहिलं असतं तर बाकी नोट असेल, टोन असेल, हे सर्व शब्द त्या ठिकाणी बनवू शकतात. नेशन बनवू शकतो. 18वा प्रश्न. अच्छा, बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलाय, ज्यामध्ये आता बघा या ठिकाणी नॉलेज, जेंटल, एजन्सी, लॉज, हे 4 शब्द दिले, तर कुठला शब्द बनणार नाहीये. नॉलेज, नॉलेज बनण्यासाठी इथे बघा KNOW. अच्छा, त्यानंतर जर तुम्ही पाहिलं LED, आता इथे G दिसते, E दिसते, नॉलेज बनू शकतं, हे आपलं क्लिअरली लक्षात आलं. जेंटल, GENTLE, जेंटल देखील बनू शकतं. एजन्सी बनण्यासाठी इथे वाय मिसिंग दिसते ना, वाय या ठिकाणी दिसत नाहीये. वाय जर दिसत नाहीये तर हा बनू शकत नाही, म्हणजे पर्याय सी उत्तर असणार आहे. जर तुम्हाला क्लिअरली दिसेल लॉज बनू शकतो, LODGE. तर हे शब्द इतर बनू शकतात, फक्त पर्याय सी बनणार नाहीये, कारण जो दिलेला शब्द होता त्याच्यामध्ये वाय कुठेही दिसत नव्हता. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण 19 आणि 20वा प्रश्न बघूयात काय काय दिलं गेलं. दिलेल्या पर्यायी शब्दातून दिलेल्या शब्दाची अक्षरे वापरून तयार करता येणारा शब्द निवडायचा. आता कुठला शब्द बनू शकतो ते आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलंय. बघा, आपण या ठिकाणी पाहिलं तर स्ट्रँग्युलेशन या ठिकाणी आपल्याला शब्द दिलाय. आता ट्रिअँगल बनू शकतो का, तर पाहूयात. बघा, ट्रिअँगल बनण्यासाठी TRIANGULAR, ट्रिअँगल, ई या ठिकाणी मिसिंग दिसते, पण ट्रिअँगल बनू शकत नाही, ई मिसिंग दिसते. ठीक आहे, त्यामुळे हा बनणार नाही. शब्द निवडायचा जो बनू शकतो. ठीक आहे, गायरलँड या ठिकाणी दिसते, तर इथे बघा डी याच्यामध्ये कुठे दिसते का, डी कुठे दिसत नाही, हा डी दिसत नसल्या कारणाने याला देखील एलिमिनेट केलं. अच्छा, रोस्टिंग. अच्छा, बघा, O दिसते, R दिसते, A दिसते, S दिसते, TING, रोस्टिंग बनू शकतो. हा रोस्टिंग बनू शकतो, म्हणजे हे काय असणार आहे तर तुमचं उत्तर असणार आहे. आणि इथे ट्रॉमामध्ये एम जो होता तो एम मिसिंग होता, म्हणजे हा बनणं शक्य नव्हतं. रोस्टिंग हा वर्ड या ठिकाणी बनतोय, उत्तर येणारे पर्याय सी. आणि 20वा प्रश्न बघूयात. दिलेल्या पर्यायी शब्दांमधून दिलेल्या शब्दाची अक्षरे वापरून तयार करता येणार नाही असा शब्द निवडायचा आहे. एकच अक्षर फक्त एकदाच वापरलं जाईल, हे लक्षात घ्यायचं आहे. कुठला बनणार नाहीये हे बघायचं आपल्याला. कन्सन, CONCERN, कन्सन बनवू शकतो, हा बनवू शकतो. नेशन जर बनवायचं झालं तर नक्कीच NATION, हे देखील बनवू शकतो. ट्रेन जर बनवायचं झालं TRAIN, ट्रेन देखील बनवू शकतो. राहिलं काय सेंटर, सेंटर बनवण्यासाठी बघा SEN. ठीक आहे, TR. अच्छा, ई या ठिकाणी काय झालंय तर सेंटरमध्ये ई रिपीट झालंय, हा ई रिपीट होतोय, तर यामुळे हा बनू शकत नाही, कारण कॉन्सन्ट्रेशनमध्ये फक्त एकदाच ई आलं होतं. या ठिकाणी हा शब्द बनणार नाही, म्हणजे पर्याय डी जे असणार आहे ते तुमचं फायनल उत्तर असेल. तर अशा प्रकारे
या सेशनमध्ये आपण 20 प्रश्न कव्हर केलेत आणि नक्कीच सर्व प्रश्न तुम्हाला क्लिअर झाले असतील. धन्यवाद. Today we will discuss the questions of meaningful order-based sequencing and word formation. अर्थपूर्ण क्रमावर आधारित अनुक्रम आणि शब्द निर्मितीचे प्रश्न या ठिकाणी आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघूयात काय प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिले गेलेत. पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याकडे आहे, पुढीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या शब्दांचा अर्थपूर्ण अनुक्रम असेल. अच्छा बघा, इथे आपल्याला काय दिले तर या ठिकाणी शब्द दिलेले आहेत. जसे या ठिकाणी टाच, खांदा, कवटी, मान, गुडघा, छाती, मांडे, पोट, चेहरा आणि हात, अशा प्रकारे 10 शब्द दिलेत. यांचा एक अर्थपूर्ण क्रम म्हणजे यांची एक सिक्वेन्स या ठिकाणी आपल्याला सेट करायचे. तर आपल्याकडे 5 पर्याय आहेत, तर कुठलं उत्तर असेल. जर या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्वेशन जर तुम्ही करायचं झालं तर तुम्ही कशानुसार जाणार आहात, पर्यायानुसार जर तुम्ही गेलात तर होईल काय बघा. तुम्हाला इथे 3 दिसतंय, इथे 3, इकडे 2 आणि इकडे 4. आता 3 वर दिसते कवटी. भाई कवटी सर्वात वर येते, एक्झॅक्टली आपण मानू शकतो. शोल्डर, आता शोल्डरने तर कुठलीही सुरुवात होणार नाही आहे ना. जर आपण कवटी रीड केले तर शोल्डरने तर सुरुवात होणार नाही. 4 म्हणजे काय दिले तर नेक, आता मानेने देखील सुरुवात होणार नाही आहे, म्हणजे हे दोन्ही पर्याय एलिमिनेट होणार आहे. तर नक्कीच आपल्याला माहिती झालं. आपण एक सिक्वेन्स जर बघितली तर सुरुवातीला आलं तुमची या ठिकाणी कवटी. ठीक आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं इथे 4 दिलं, इथे 9 दिलं. बघा 4 म्हणजे नेक, आता कवटीनंतर डायरेक्टली नेक दिलंय आणि इकडे 9 म्हणजे काय दिलंय तर फेस दिलंय. म्हणजे या ठिकाणी 4 वाला पर्याय काय होणार आहे, कॅन्सल आउट होणार आहे. कारण कवटीनंतर तुमचं येणार आहे फेस. ठीक आहे. त्यानंतर तुमची नेक येईल म्हणजे 4 येईल. नेकच्या खाली जर आपण आलो तर इकडे आपल्याला शोल्डर दिसेल. शोल्डर म्हणजे 2 या ठिकाणी दिसायला पाहिजे. त्यानंतर आपले हात, नंतर आपले चेस्ट म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी 6वा शब्द होता ना, 6 आपण लिहिलं. ठीक आहे. त्याखाली जर आपण गेलो तर या ठिकाणी स्टमक 8. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मांडी नंतर नी म्हणजे 5 आणि शेवटी टाच. म्हणजे या ठिकाणी ही सिक्वेन्स आपल्याला या ठिकाणी दिसायला पाहिजे होती आणि मॅच होते पर्याय बी, म्हणजे हे अचूक उत्तर या ठिकाणी असणार आहे. जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न, पुढील पर्यायांपैकी कोणता पर्याय दिलेल्या शब्दांचा अर्थपूर्ण अनुक्रम असेल. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर स्टडी, त्यानंतर जॉब, एक्झामिनेशन और अपॉइंटमेंट, या ठिकाणी हे 5 शब्द दिलेत. याच्यामध्ये आपल्याला क्लिअरली माहिती आहे की भाई पहिले आपल्याला काय करावं लागेल, स्टडी करावं लागेल. स्टडी करून या ठिकाणी आपल्याला एक्झाम द्यावी लागेल. एक्झाम दिल्यानंतर आपली अपॉइंटमेंट होईल. अपॉइंटमेंट झाल्यानंतर आपलं या ठिकाणी जॉब, या ठिकाणी आपल्याला फायनल भेटणार आहे आणि त्यानंतर आपण अर्निंग करणार आहेत. म्हणजे 13524 आपल्याला पर्याय ए दिसते, तर हे आपलं फायनल आन्सर असेल. तर याच प्रकारे प्रत्येक प्रश्न आपल्याला भेटणार आहे. अर्थपूर्ण क्रमानुसार खालील शब्दांची व्यवस्था आपल्याला करायला सांगितली आहे. आता इथे शब्द दिलाय पगार, रोजगार, कॉलेज, मूल आणि शाळा. अच्छा बघा, जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर आपण पहिले कुठल्या अवस्थेत असणार आहे, चाइल्ड. त्यानंतर आपण सॅलरी, एम्प्लॉयमेंट, कॉलेज आणि स्कूल यांच्यामध्ये कंपॅरिझन केली तर आपल्याला नक्कीच पहिले स्कूल अटेंड करावं लागेल. त्यानंतर आपल्याला कॉलेज अटेंड करावं लागेल. त्यानंतर आपण एम्प्लॉयमेंट, या ठिकाणी आपल्याला रोजगार सुरू होईल आणि फायनली आपल्याला काय भेटणार आहे तर सॅलरी भेटणार आहे. म्हणजे 2 4 5 3 1, 2 4 5 3 1 पर्याय कुठे दिसते तर पर्याय ए या ठिकाणी आपलं काय असेल तर उत्तर असणार आहे. अशा प्रकारे जाऊयात पुढील प्रश्नाकडे. पुढील पर्यायांपैकी कोणता पर्याय दिलेल्या शब्दांचा अर्थपूर्ण अनुक्रम असेल. अच्छा बघा, आपल्याला शब्द दिलेले प्लांट, सॉइल, सीड, ट्री, फ्रूट. बघा झालं काय, इथे जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला मातीमध्ये पहिले काय करावं लागेल, बीज रोपण करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे सॉइल नंतर सीड येईल, सीड नंतर आपल्याला प्लांट दिसेल. म्हणजे एखादं छोटंसं रोपटं तयार झालं, रोपट्याचं काय बनणार आहे तर मोठं झाड बनेल. झाडावर आपल्याला काय भेटणार आहे तर फळे भेटणार आहे. तर या ठिकाणी 3 5 1 2 4 कुठे दिसतंय, पर्याय बी. म्हणजे हे पर्याय बी आपलं काय असेल तर फायनल आन्सर या ठिकाणी असेल. अशाच प्रकारे जाऊयात आपण 5व्या प्रश्नाकडे. आता पुढील पर्यायांपैकी कोणता पर्याय दिलेल्या शब्दांचा अर्थपूर्ण अनुक्रम असेल. प्लांट, सीड, कॉटन, थ्रेड, शर्ट. आता 5 गोष्टी या ठिकाणी आपल्याला 5 शब्द दिसत आहेत. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी पहिले तर सीड येणार आहे. ठीक आहे. कारण प्लांट वनस्पती तर सुरुवातीला येणार नाही, म्हणजे डी आणि सी पर्याय आपण एलिमिनेट केला. अच्छा, हे जे बियाणे आहे, बियाणेपासून काय बनणार आहे तर एक वनस्पती बनेल. ठीक आहे. या वनस्पतीपासून आपल्याला काय भेटणार आहे तर कॉटन भेटेल. कॉटनपासून आपण या ठिकाणी काय बनवू शकतो तर धागा, आणि धाग्यापासून काय बनवू शकतो तर शर्ट. म्हणजे 3 1 5 2 4 दिसायला पाहिजे, तर हे इथे दिसते पर्याय बी. तर हे काय असेल मग आपलं अचूक उत्तर या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. तर हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट आपण या ठिकाणी बघूयात
6 क्वेश्चन पाहूयात. या ठिकाणी आपल्याला 4 शब्द दिले आहेत, फाउंडेशन, प्लास्टरिंग, बिल्डिंग आणि पेंटिंग. नक्कीच कुठल्याही गोष्टीचा पाया सुरुवातीला येणार आहे. पायानंतर या ठिकाणी बिल्डिंग एक उभी केली जाईल, त्याला काय केलं जाईल तर प्लास्टरिंग केली जाईल आणि शेवटी त्याला काय केलं जाईल पेंटिंग केली जाईल. म्हणजे 1 3 2 4 तर पर्याय बी आपलं आन्सर या ठिकाणी मानण्यात येईल. 7वा प्रश्न बघूयात काय दिलं गेलंय. आता अर्थपूर्ण किंवा तार्किक क्रमाने खालील व्यवस्था करायची आहे. आता आपल्याला शब्द दिलेत 5. एक्झॉस्ट म्हणजे दमणे, नाईट, डे, स्लीप, वर्क. आता यांना लॉजिकल ऑर्डरमध्ये यांना आपल्याला सेट करायचं. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर पर्याय बघ, पहिले 5 दिले. काम, कामने सुरुवात होणार आहे का? नाही होणार आहे. 4 म्हणजे पहिले झोपणे येणार आहे का? पहिले झोपणे तर येणार नाहीये ना, म्हणजे हे देखील काय होईल तर कॅन्सल आउट होईल. राहिलं आपल्याकडे एक पर्याय, म्हणजे आपलं काय येणार आहे तर दिवस झालं. दिवसा आपण काय करणार तर काम करणार, काम करून दमणार आहात म्हणजे एक्झॉस्ट झालं. एक्झॉस्ट झाल्यानंतर काय होईल तर रात्र झाली आणि रात्री काय करणार आहे तर तुम्ही झोपणार आहात. म्हणजे पर्याय सी हे अचूक उत्तर या ठिकाणी असेल. तर या प्रकारे लॉजिकल ऑर्डर तुम्हाला ओळखता आली पाहिजे. आता नवीन या ठिकाणी 8वा प्रश्न. आता अर्थपूर्ण क्रमानुसार खालील शब्दांची व्यवस्था करा. आता तुम्हाला शब्द दिलाय महासागर, ओढा, समुद्र, हिमनदी आणि नदी. 5 शब्द. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बघा एक एखादी हिमनदी असेल. हिमनदीत जे बर्फ वगैरे वितळलं तर त्याचा आता इथे जर आपण पाहिलं तर रिव्हर आणि रिव्हर तर रिव्हरने तर सुरुवात होणार नाही ना. म्हणजे हिमनदी आपल्याला सुरुवातीला ठेवावी लागेल. त्याच्यानंतर त्याचं जे पाणी आहे ते ओढ्याला मिळणार आहे. ओढे मिळून कुठे जाणार आहे तर या ठिकाणी नदीला मिळेल. नदी मिळून काय बनणार आहे तर नदीचं पाणी जाऊन कुठे पोहोचणार आहे तर समुद्रावर आणि समुद्र मिळून काय बनणार आहे तर एक महासागर. म्हणजे जर ही सिक्वेन्स आपण पाहिली तर 4 2 5 3 1 आपल्याला पर्याय बी दिसतंय. हे मग आपलं फायनल आन्सर असेल. ठीक आहे. आता बघूयात 9वा प्रश्न. आता पुढील पर्यायांपैकी कोणता पर्याय दिलेल्या शब्दांचा अर्थपूर्ण अनुक्रम असेल. अच्छा, पर्याय आपल्याला या ठिकाणी बघायचे. 4 पर्याय दिलेत आणि 5वा नन ऑफ दिस दिलाय. यांच्यामध्ये वर्ड्स कुठले कुठले यूज झाले ते देखील पाहूयात. बघा वर्ड्स आपण जर बघायला गेलं, पहिले दिले आपल्याला सेंटेन्स म्हणजे वाक्य, दुसरं दिलंय वर्ड म्हणजे शब्द, तिसरं दिलंय चॅप्टर धडा, चौथा फ्रेज वाक्यांश आणि 5वा आहे परिच्छेद म्हणजे पॅराग्राफ. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जे शब्द आहेत, शब्द मिळून या ठिकाणी फ्रेजेस तयार होणार. फ्रेजेस मिळून या ठिकाणी काय तयार होणार तर एक सेंटेन्स तयार होईल. मल्टिपल सेंटेन्सेस पासून पॅराग्राफ तयार होईल आणि फायनली आपलं एक चॅप्टर बनेल. तर या ठिकाणी आपलं जो पर्याय असायला पाहिजे होता तो 2 4 1 5 3. आता 2 4 1 5 3 कुठेही दिसत नाही. मग आपण या ठिकाणी रिव्हर्स ऑर्डर बघूयात. रिव्हर्स ऑर्डरमध्ये म्हणजे आपण या ठिकाणी बघूयात, सुरुवातीला चॅप्टर आलं. चॅप्टर्समध्ये काय आहेत तर पॅराग्राफ्स. पॅराग्राफ्स कशापासून बनते तर सेंटेन्स. सेंटेन्स कशापासून बनते तर वाक्यांश. वाक्यांश कशापासून बनेल तर शब्द. म्हणजे 3 5 1 4 2 3 5 1 4 2 पर्याय सी मॅच होत आहे. हे आपलं काय असेल तर अचूक उत्तर असेल. 10वा प्रश्न बघूयात आता काय दिले गेले. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला अर्थपूर्ण क्रमानुसार खालील शब्दांची व्यवस्था करा असं या ठिकाणी आपल्याला सांगण्यात येत आहे. अच्छा, इथे आपल्याला पोस्ट दिलेले आहेत बघा. मेजर प्रमुख दिलंय. त्यानंतर कॅप्टन म्हणजे आर्मीच्या या ठिकाणी आपल्याला पोस्ट दिसत आहेत. कर्नल, ब्रिगेडियर आणि लेफ्टनंट जनरल. ठीक आहे. अच्छा, इथे जर तुम्ही पाहिलं तर सर्वांना माहिती आहे. आता जर या ठिकाणी आपण जर मोठ्यापासून छोट्यापर्यंत जर सिक्वेन्स केली तर या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे पहिले तर येणार आहे लेफ्टनंट जनरल. ठीक आहे. लेफ्टनंट जनरलच्या खाली येईल या ठिकाणी ब्रिगेडियर. यापैकी जर आपण कंपॅरिझन केलं तर ब्रिगेडियर येईल. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर कर्नल. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं तर मेजर आणि मेजर नंतर येणार आहे कॅप्टन. म्हणजे असं रिव्हर्स ऑर्डरमध्ये आपण जर पाहिलं तर या प्रकारे आपल्याला दिसणार आहे. तर आपलं उत्तर जे दिसतंय ते मग कुठे दिसतंय तर या ठिकाणी पर्याय ए तुमचं अचूक उत्तर या ठिकाणी येईल. जाऊयात 11व्या प्रश्नाकडे. आता बघा 11वा प्रश्न दिलाय. अर्थपूर्ण क्रमानुसार खालील शब्दांची व्यवस्था करा. आता शब्द दिलाय, पहिले दिलाय जन्म, नंतर मृत्यू. आता सर्वांना माहिती आहे सुरुवात तर जन्मापासून होणार आहे म्हणजे 1 ने सुरुवात होईल. ठीक आहे. डेथने या ठिकाणी काय होईल मग एंड होईल. ठीक आहे. हे तर या ठिकाणी आपण समजू शकतो. जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर मध्ये दिलाय चाइल्डहुड, त्यानंतर बाल्यावस्था. अच्छा, इथे जर तुम्ही पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी बघा जन्म झाला. ठीक आहे. तर या ठिकाणी बाल्यावस्थेमध्ये या ठिकाणी एखादा व्यक्ती आला. या ठिकाणी बाल्यावस्थेमध्ये नंतर मग त्याचं काय सुरू होणार आहे तर चाइल्डहुड या ठिकाणी सुरू होईल. ठीक आहे. त्यानंतर जर या ठिकाणी तो कुठल्या अवस्थेमध्ये येणार आहे तर पौगंड अवस्थेमध्ये येईल. पौगंड अवस्थेमध्ये आला म्हणजे 5 या ठिकाणी येईल. त्यानंतर तो प्रौढ अवस्थेमध्ये आला, ॲडल्टहुड झाला. ठीक आहे. त्यानंतर तो ओल्ड एज
वृद्धापकाल त्याचा सुरू होईल आणि वृद्धापकाल नंतर फायनली त्याचं काय होणार आहे तर मृत्यू. तर या ठिकाणी बघा 1 4 3 5 6 7 2 ही सिक्वेन्स दिसायला पाहिजे होती, जे की पर्याय बी मॅच होत आहे. म्हणजे हे काय असेल तर आपलं फायनल आन्सर असेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा 11वा प्रश्न आपण सॉल्व्ह केला. आता 12वा प्रश्न बघूयात काय दिलं गेलं आहे. अर्थपूर्ण क्रमानुसार खालील शब्दांची व्यवस्था करा. म्हणजे अरेंजमेंट या ठिकाणी आपल्याला करायचं या मिनिंगफुल ऑर्डरनुसार. तर पहिले आपल्याला दिलेले आहेत 5 शब्द, ते पाहूयात काय काय दिले गेले आहेत. पहिले दिले चाइल्ड मूल, दुसरं आहे प्रोफेशन म्हणजे व्यवसाय, तिसरं आहे मॅरेज विवाह, इन्फंट तान्हा मूल आणि एज्युकेशन. बघा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर सर्वांना माहिती आहे की एक या ठिकाणी चाइल्डने सुरुवात होईल. ठीक आहे. अच्छा इथे जर तुम्ही इकडे पाहिलं तर इथे बघा या ठिकाणी आपण पाहू शकता एक तान्हे मूल या ठिकाणी आपल्याला दिसतंय तान्हे मूल. ठीक आहे. छोटासा मुलगा. त्याच्यानंतर जर आपण इथे पाहिलं तर चाइल्ड आलं, एक मुलगा आला. त्यानंतर मग काय होणार आहे तर एज्युकेशन होईल त्याचं. एज्युकेशन नंतर या ठिकाणी काय होणार तर व्यवसाय प्रोफेशन आणि शेवटी काय होईल तर विवाह. म्हणजे काय झालं तर या ठिकाणी तान्हे मूल त्यानंतर काय येणार आहे तर त्याचं शिक्षण, त्याच्यानंतर व्यवसाय आणि शेवटी विवाह. म्हणजे 4 1 5 2 3 4 1 5 2 3 कुठे दिसे पर्याय सी दिसे ना. म्हणजे हे काय असेल तर आपलं उत्तर असेल. क्लिअर. हे काय असेल तर फायनल आन्सर तुमचं या ठिकाणी असणार आहे. जाऊयात आपण 13व्या प्रश्नाकडे. आता इथे बघूयात आपल्याला काही या ठिकाणी जे प्रश्न विचारले ते अर्थपूर्ण शब्द निर्मितीचे प्रश्न आहेत. तर हे देखील आपण या ठिकाणी अभ्यासूयात. बघा आपल्याला पहिला शब्द दिलाय, आपल्याला एक सिक्वेन्स दिले, लेटर सिरीज दिले बघा. BSARZMGFYLOUH हे आपल्याला लेटर सिरीज दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला दिलं गेलं आहे या मालिकेतून डावीकडून पहिलं अक्षर कुठलं आहे बी, उजवीकडील तिसरं अक्षर आहे ओ, उजवीकडून 5वं अक्षर आहे वाय आणि या ठिकाणी डावीकडून 8वं अक्षर या ठिकाणी जर पाहिलं तर एफ भेटतंय. ठीक आहे. आता या शब्दांपासून from the given series how many meaningful words can be from first letter from the third letter from the right, fifth letter from the right and eighth letter from the left यांच्यापासून किती अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहेत. तर इथे जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी असं शब्द BOYF यांना एकत्रितरित्या जर आपण केलं, 4 अक्षर मिळून जर या ठिकाणी बघायला गेलो तर कुठल्याही प्रकारे या ठिकाणी शब्द या ठिकाणी तयार होताना दिसत नाहीये. ठीक आहे. म्हणजे एखादा मिनिंगफुल 4 अक्षरांचा वापर करून कुठेही तयार होताना दिसत नाही. म्हणजे शून्य काय असेल मग तुमचं उत्तर या ठिकाणी येईल. आता जाऊयात आपण 14व्या प्रश्नाकडे. आता या ठिकाणी बघा काय दिलं गेलं. इथे जर तुम्ही या ठिकाणी प्रश्न पाहिला तर जर इंटरमिडिएट या शब्दाच्या डावीकडील पहिलं म्हणजे काय आय. ठीक आहे. त्यानंतर चौथं अक्षर म्हणजे काय तर ई, त्यानंतर 8वं अक्षर म्हणजे इथून जर तुम्ही गेलं तर डी आणि या ठिकाणी 11वं अक्षर म्हणजे काय तर या ठिकाणी टी. म्हणजे हे 4 अक्षर या ठिकाणी आपल्याला भेटत आहेत. तर या अक्षरामध्ये फक्त यांचा एकदा उपयोग करून किती अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतात हे आपल्याला या ठिकाणी दिलं गेलं. ठीक आहे. आता इथे जर तुम्ही पाहिलं IEDT याच्यापासून जर तुम्ही बघायला गेलं तर तुम्हाला कुठले शब्द बनताना दिसेल. एडिट बनेल, टाईड TIDE हे देखील बनेल. डाईट या ठिकाणी बनेल DIT. आणखी काय बनेल डाएट DIET हे देखील बनेल आणि सोबत टाईड TIED. म्हणजे आतापर्यंत आपण 5 या ठिकाणी शब्द बनवलेत. याचा अर्थ आपल्याला पर्याय दिलेले 3 पेक्षा जास्त आपल्याला भेटले. पर्याय सी काय असेल मग आपलं उत्तर असेल. तर हा झाला आपला 14वा प्रश्न. बघा अशा प्रकारे देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणखी अर्थपूर्ण शब्द निर्मितीचे प्रश्न जर बघायला गेलो तर 15वा प्रश्न आपल्याला दिला गेला आहे की या ठिकाणी खाली दिलेल्या प्रश्नात त्यांच्या संख्यात्मक क्रमांसह काही अक्षर दिलेली आहेत. ठीक आहे. तर दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय अर्थपूर्ण शब्द बनतोय. अच्छा या ठिकाणी बघा NROCTA. ठीक आहे. याच्यावरून या ठिकाणी आपल्याला शब्द बनवायचा. आता NROCTA जर बघायचं झालं तर बघा तुम्हाला सर्वांना इथे पर्याय बघितले तर तुम्हाला 4 सगळीकडे दिसते. म्हणजे सी ने सुरुवात होणार आहे हे तर माहिती आहे. त्याच्यानंतर जर या ठिकाणी पाहिलं तर सी नंतर ए येते का, कारण बघा इथे 6 सगळीकडे दिसते. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर CA झालं. आता जर तुम्ही पाहिलं तर पर्यायमध्ये जर पाहिलं तर तुमचं एक शब्द जो तयार होते कार्टून. म्हणजे बघा सी होता तुमचा 4 वर, ए होता तुमचा 6 वर, आर येते तुमचा 2 वर.
ठीक आहे, म्हणजे हा पर्याय आणि हा पर्याय तर एलिमिनेट झाला. पुढे जर तुम्ही पाहिलं टी येते 5 वर. ठीक आहे, नेक्स्ट बघितलं तर इथे 4 दिले, त्यामुळे हा पर्याय देखील काय होतंय, एलिमिनेट होते. 4 रिपीट होणं तर शक्य नव्हतं. म्हणजे कॉटन बघा, ओ येते 3 वर, एन येते 1 वर, म्हणजे हे मॅच होतंय. तर हे काय असेल तर तुमचं फायनल आन्सर या ठिकाणी येईल पर्याय बी. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा शब्द या ठिकाणी तयार झाला. आता नवीन प्रश्न, 16वा प्रश्न. व्हॉट इज अ 11 लेटर वर्ड. आता हा कुठला शब्द आहे 11 अक्षरे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं. इफ स्टार्टिंग सम लेटर्स नो शोज अ बँक्स नेम, म्हणजे सुरुवातीचे काही अक्षर या ठिकाणी बँकचं नेम या ठिकाणी आपल्याला दाखवत आहेत. मिडल सम लेटर शोज कार नेम, मधली काही अक्षर जे आहेत ते कारचं नाव या ठिकाणी दर्शवतात. आणि लास्ट सम लेटर शोज अ मोड ऑफ ट्रान्सपोर्ट, आणि शेवटची काही अक्षरे ट्रान्सपोर्ट मोड दाखवतात. आता पर्याय बघा काय दिले. देर इज नो वर्ड असं म्हटलं जात आहे, म्हणजे कोणताही शब्द नाही आहे. फेडरशिप या ठिकाणी बघा, या ठिकाणी फेडरशिप हे तर या ठिकाणी हे अर्थपूर्ण शब्द नसणार आहे. ठीक आहे, जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर पुढे जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं असतं तर इथे तुम्हाला दिलं सिटीजनशिप. नक्कीच सिटी बँक आहे हे ते आपल्याला माहिती आहे सर्वांना. झेन ही एक कार आहे हे देखील माहिती आहे, आणि शिप हे ट्रान्सपोर्ट मोड आहे. तर एक्झॅक्टली आपल्याला जे 11 अक्षरी जो शब्द हवा होता तो तर या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे, म्हणजे पर्याय सी आपलं फायनल आन्सर या ठिकाणी असेल. आणि आता आपण जाऊयात 17व्या प्रश्नाकडे. 17वा प्रश्न बघूयात काय दिले गेले बघा. 17वा प्रश्न या ठिकाणी आहे की वरील मालिकेनुसार, आता म्हणजे अबाव सिरीजनुसार, हाऊ मेनी मिनिंगफुल वर्ड्स कॅन बी फॉर्म, असे किती अर्थपूर्ण शब्द बनतील फ्रॉम थर्ड लेटर फ्रॉम द लेफ्ट, म्हणजे डावीकडून तिसरं अक्षर ए हे भेटलं आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर फिफ्थ लेटर फ्रॉम द राईट, उजवीकडून 5वं अक्षर म्हणजे एन. फोर्थ लेटर फ्रॉम द लेफ्ट, म्हणजे फोर्थ लेटर आला एफ. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं 6 लेटर फ्रॉम द राईट, डावीकडून 6वं अक्षर ओ. फिफ्थ लेटर फ्रॉम द लेफ्ट, फिफ्थ लेटर फ्रॉम द लेफ्ट म्हणजे आय आपल्याला भेटला या ठिकाणी. आय या ठिकाणी आपल्याला फिफ्थ लेटर भेटला. त्याच्यानंतर 9th लेटर फ्रॉम द राईट, म्हणजे डावीकडून उजवीकडून 9वा, 7वा 8वा 9वा, 9वा भेटला आपल्याला ई, अक्षर भेटलं ई. त्यानंतर 6 लेटर फ्रॉम द लेफ्ट म्हणजे एफ, अगेन आपल्याला एफ भेटतंय. अँड 10th लेटर फ्रॉम द राईट, 10th लेटर फ्रॉम द राईट म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहिले ई भेटलेलं म्हणजे टी येणार आहे. ठीक आहे, अँड 7th लेटर फ्रॉम द राईट, 7th लेटर फ्रॉम द राईट, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन्थ, सेवन्थ आपल्याला भेटलं सी. म्हणजे यांचा वापर करून आपल्याला अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी बनवायचे. ठीक आहे, आता इथे जर तुम्ही पाहिलं इफेक्शन, इफेक्शन, इफॅक्शन, अफेक्शन, हे जर तुम्ही बघायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला मिनिंगफुल वर्ड्स या ठिकाणी आपल्याला बघायचं होतं. ठीक आहे, तर तुम्ही इथे पाहू शकता इफेक्शन जर बघायचं झालं तर इफेक्शनमध्ये इथे बघा ई आणि ई रिपीट झालं आहे, इथे ई एकदा चालेला आहे, त्यामुळे इफेक्शन बनणं तर या ठिकाणी शक्य नाही आहे. आता इफॅक्शन हा तर मिनिंगफुल वर्ड आपल्याला दिसत नाही. अफेक्शन आपण बघूयात बनतंय का बघा. ए डबल एफ आपल्याला दिसतंय, ई दिसतंय, सी टी आय ओ एन, अफेक्शन दिसतंय, म्हणजे पर्याय सी आपलं काय असणार आहे, तर या ठिकाणी आपलं आन्सर असेल. या प्रकारे आपल्याला एकदाच एक अक्षर यूज करून आपल्याला या ठिकाणी वर्ड बनवायचं होतं, आणि सर्व अक्षरं या ठिकाणी आली पाहिजेत, तर पर्याय सी अगदी अगदी फायनल आन्सर या ठिकाणी मानलं जाईल. जाऊयात आता 18व्या प्रश्नाकडे. अच्छा बघा, दिलेल्या पर्यायी शब्दातून आता दिलेल्या शब्दातील अक्षर वापरून तयार करता येणार नाही असा शब्द निवडायचा आहे, आणि दिलेला शब्द आहे आपला मिस फॉर्च्यून. मिस फॉर्च्यून मध्ये जर तुम्ही पाहिलं तर एफ ओ आर टी, फोर्ट, फोर्ट तर या ठिकाणी दिसते, म्हणजे पहिला तर बनतंय, आपल्याला न बनणारा पाहिजे. टर्न, टी यू आर एन, टर्न देखील बनेल. सॉफ्ट, एस ओ एफ टी, सॉफ्ट देखील बनेल. राहिलं काय रोम, रोम का या ठिकाणी बनणार नाही आहे, कारण ए या ठिकाणी येत नाही, ए या ठिकाणी येत नाही ना, त्यामुळे हे काय होईल, रोम या ठिकाणी बनवू शकत नाही, म्हणून पर्याय डी आपण आन्सर म्हणून निवडूयात. आणि आता 19वा प्रश्न. दिलेल्या पर्यायी शब्दातून दिलेल्या शब्दाची अक्षरे वापरून तयार करता येणार नाही, तयार करता येणार नाही. अगेन सेम टाईपचा क्वेश्चन आहे. आता इथे या ठिकाणी असा शब्द आपल्याला निवडायचा आहे, तर इरेग्युलॅरिटीज हा आपला दिलेला शब्द आहे. रेग्युलर, रेग्युलॅरिटीज मध्ये दिलाय तर रेग्युलर तर येणारच आहे, बनणारच आहे. टायर्ड, नक्कीच टायर्ड हा वर्ड देखील या ठिकाणी बनेल. बघा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर येथे बनतंय का बघूयात आपण. टायर्ड जर बनवायचं झालं तर इथे डी, डी या ठिकाणी दिसतंय का कुठे, टायर्ड जर बघायचं झालं तर डी मिसिंग दिसते, म्हणजे हा बनू शकत नाही, हा बनू शकत नाही. हे आपल्याला या ठिकाणी काय असेल तर आपलं उत्तर असेल टायर्ड. ट्रेलर बनलं असं, इरिगेट बनलं असं, तर हे बाकी 3 शब्द बनले असते, फक्त टायर्ड बनत नाही, कारण इरेग्युलॅरिटीजमध्ये डी हा लेटर कुठे दिसतच नाही आहे.
ठीक आहे, हा झाला आपला 19वा प्रश्न. आणि यामधील आपला आता 20वा प्रश्न बघूयात. दिलेल्या पर्यायी या ठिकाणी बघा शब्दामधून दिलेल्या शब्दातील अक्षरे वापरून तयार करता येणार नाही असा शब्द आपल्याला निवडायचा आहे. आपल्याला गिव्हन वर्ड म्हणजे दिलेला शब्द आहे इम्पॅशनेबल. इम्पॅशनेबल. आता इम्पॅसिबल हा एक पहिला शब्द दिलाय, इम्पॉसिबल दुसरा शब्द दिलाय, इम्पॅसिव्ह. इम्पॅसिव्ह रीड करता क्षणी आपल्याला माहिती पडलं की व्ही इम्पॅशनेबल मध्ये कुठे दिसत नाहीये, म्हणजे हा शब्द काय असेल तर आपलं उत्तर असेल. बघा शेवटी दिला होता इम्पॅशन. तर अशा प्रकारे आपले या ठिकाणी 20 प्रश्न आपण बघितलेत आणि नक्कीच हे प्रश्न तुम्हाला मिनिंगफुल वर्ड फॉर्मेशनचे जे प्रश्न होते मग त्यांना लॉजिकल ऑर्डरमध्ये लावणं किंवा मिनिंगफुल वर्ड या ठिकाणी फॉर्म करणं या सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. धन्यवाद. टुडे वी विल डिस्कस द क्वेश्चन्स ऑफ पेअरिंग. अच्छा बघा जोडी संबंधित जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. तर प्रश्न कशा प्रकारे दिले जाते बघा. या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न दिला, इन द वर्ड rectilinear how many pairs of letters have the same number of letters between them in the word as in alphabet. अच्छा बघा झालं काय, हे जे वर्ड आपल्याला दिलंय रेक्टिलिनियर याच्यामध्ये काय दिलंय, या शब्दामध्ये अशा किती जोड्या आहेत म्हणजे असे किती पेयर्स आहेत आपल्याला शोधायचे ज्यामध्ये अक्षराची संख्या तेवढीच आहे जेवढी मालिकेच्या मध्यभागी असलेल्या वर्णमाला इतकीच. म्हणजे बघा झालं काय, यामध्ये कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं असं. आता एक वर्ड जो दिला होता तो मी या ठिकाणी लिहितोय. इथे बेसिक समजून घ्या करायचं काय असं. आर नंतर आपल्याला माहिती आहे की इंग्रजी वर्णमालेमध्ये एस येत आहे, एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. याप्रमाणे आपल्याला काय करायचं असं, बॅकवर्ड आणि फॉरवर्ड या दोन दिशांनी आपल्याला चेक करायचं असं. तर असेच किती लेटर्सच्या पेयर्स आपल्याला या ठिकाणी भेटतात ते आपल्याला शोधायचे. तर यामध्ये आपल्याला ह्या प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करायचे. तर बघा झालं काय, ई पासून आपण बॅकवर्ड फॉरवर्ड दोन्ही जाणार आहोत. एफ जी एच आय जे के एल एम एन मॅच होत नाहीये, पुढे मॅच होत नाही, मागे देखील मॅच होत नाही. सी डी ई मागे मॅच होत नाही. बघा पुढे जाऊयात, फॉरवर्ड मध्ये जाऊयात. सी नंतर डी ई एफ जी एच आय जे के कुठेही मॅच होताना दिसत नाही. टी नंतर बघा क्यू व्ही डब्ल्यू. अच्छा टी हा सर्वात मोठा लेटर दिसते तर मागे पुढे चेक करण्याची गरज देखील नाहीये. आपण डायरेक्टली आय वर जाऊयात. आय जे के एल एम मॅच होत नाहीये. फॉरवर्ड मध्ये बघा जे के एल एम एन ओ मॅच होत नाहीये. नंतर काय करूयात, एल पासून एल एम एन ओ पी क्यू, एल नंतर एम एन एल एन ही पहिली जोडी आपल्याला भेटली. एल नंतर एम एम नंतर एन. बघा एल नंतर एन तेवढ्याच अंतरावर दिसते जसे ते इंग्लिश अल्फाबेटमध्ये येतात. हे आपलं पहिला पेअर भेटलं. ओ पी क्यू. अच्छा बघा ओ पी क्यू कुठे मॅच होत नाहीये ना. ई पासून सुरुवात करू, एफ जी एच आय, एफ जी एच आय जे के मॅच होत नाहीये. पुढे आपण एन पासून जाऊयात. एन ओ पी क्यू मॅच होत नाही. ओ पी क्यू आर एस टी यू मॅच होत नाहीये. अगेन आपण ई पासून जाऊयात पुढे. बघा ई एफ जी मॅच होत नाही. एफ जी एच आय बघा ई पासून आय पर्यंत मॅच होताना दिसते. दुसरा पेअर आपल्याला भेटला ई आय. ठीक आहे, जे के एल एम मॅच होत नाहीये. आपण पुढे जाऊयात, ए बी मॅच होत नाही. बी सी डी ई एफ जी एच आय जे कुठलाही लेटर मॅच होत नाहीये. आर एस टी मॅच होत नाहीये. म्हणजे आतापर्यंत आपण किती पेअर्स भेटले आपल्याला बघायला, तर 2 पेअर्स भेटले, एक तर एल एन आणि दुसरा होता ई आय. 2 पेअर्स आर देअर. ठीक आहे, तर उत्तर येणार आहे पर्याय डी 2. ठीक आहे, तर या प्रकारे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे, तर या प्रकारचे जे पुढील प्रश्न जे आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात काय काय दिलं गेले बघा. ट्रँक्वेल. अच्छा या ठिकाणी या शब्दामध्ये असे किती जोड्या आहेत ज्यामध्ये अक्षरांची संख्या जेवढीच आहे जेवढी मालिकेच्या मध्यभागी असलेल्या वर्णमाला इतकेच आहे. तर आता या ट्रँक्वेलला कसं सॉल्व्ह करायचं बघा. मी इथे लिहितोय आणि एकही लेटर मिस होता कामा नये. ठीक आहे, तर उत्तर मात्र चुकीचं होईल. बघा टी नंतर यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. अच्छा सर्वात मोठं लेटर बघा यू, मग यूच्या पुढे व्ही डब्ल्यू एक्स वाय मिळणं शक्यच नाही आहे ना. तर त्यामुळे यू पर्यंत फक्त मॅच करायचं आपल्याला. बघा आर एस मॅच होत नाही. एस टी यू व्ही डब्ल्यू मॅच होत नाहीये. ए बी सी मॅच होत नाहीये. बी सी डी ई एफ मॅच होत नाहीये. बघा एन ओ पी क्यू बॅकवर्ड आलो तर ओ पी क्यू कुठेही मॅच होत नाही. नंतर ओ पी क्यू आर कुठेही मॅच होताना दिसत नाही. आणखी पुढे जाऊयात, क्यू. क्यू नंतर आर एस टी यू मॅच होत नाही. आर एस टी मॅच होत नाही. यू पासून मागे येऊयात, यू व्ही डब्ल्यू एक्स मागे पुढे चेक करायची आवश्यकता देखील नाही कारण यू सर्वात मोठा लेटर आहे. आय जे के एल एम एन ओ मॅच होत नाहीये. ठीक आहे, अच्छा पुढे जर बघितलं तर एल एम एन ओ पी क्यू आर. अच्छा बघा एल पासून आर हा पहिला पेअर आपल्याला भेटला.
कुठलं LR. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे कुठलाही मॅच होत नाही, म्हणजे फक्त आणि फक्त एक पेअर याच्यामध्ये भेटते. तर एक कुठे दिसते पर्याय सी मध्ये, म्हणजे 1 हे काय असणार होतं, तर आपलं उत्तर येणार होतं. हा झाला आपला दुसरा प्रश्न. अच्छा, तिसरा प्रश्न पाहूयात. अच्छा, आपल्याला प्रश्न दिलाय, अव्हेंजर्स या शब्दामध्ये अशा किती जोड्या आहेत ज्यामध्ये अक्षरांची संख्या तेवढीच आहे जेवढी मालिकेच्या मध्यभागी असलेल्या वर्णमाला इतकीच आहे. बघा, सॉल्व्ह करण्याची एक पद्धत सांगतोय आता. अव्हेंजर्स याच्यामध्ये दुसरी मेथड सांगतो मी, चेक कसं करायचं. बघा काय केलं, आता ए येते 1 वर, व्ही येते कितीवर तर 22 वर, ई येते 5 वर, एन येते 14 वर, जी येते 7 वर, ई येते 5 वर, आर येते 18 वर, एस येते 19 वर. अच्छा, जेवढं आपण लेटर्सवर फास्ट वर्क करू शकतो ना, त्याच्याही पेक्षा फास्ट वर्क आपण नंबर्सवर करू शकतो. आता नंबर्सवर कसं करायचं ते बघा. एक नंतर 2 3 4 5 6 7 8 आपण मॅच करू शकतो अशा प्रकारे. ठीक आहे, पुढे जर तुम्ही पाहिलं तर 22 पेक्षा मोठी संख्याच कुठे दिसत नाही, आपल्याला मागे पुढे चेक करायची गरज नाहीये. 5 पासून नजर जरी फिरवली तर 6 7 मागे दिसत नाही कुठे. 5 पासून 7 पुढे दिसते, म्हणजे 5 7, जसं आपण या ठिकाणी पाहिलं, ई नंतर ॲप नंतर जी येते ना, 5 7 म्हणजे ई जी वाला एक पहिला पेअर आपल्याला भेटला. ठीक आहे, पुढे 8 9 10 मॅच होत नाहीये. 14 15 16 17 मागे कुठे दिसत नाही, 15 16 17 18 कुठेही मॅच होताना दिसत नाहीये. 7 पासून मागे जर आलो, 8 9 10 11 मॅच होत नाही, 8 9 10 मॅच होत नाहीये. 5 पासून मागे 1 2 बघा, 5 नंतर 6 7 8 9 10 कुठे मॅच होते का नाहीये. पुढे तर 18 19 दिसते, चेक करायची गरज देखील नाहीये. पुढे जर तुम्ही गेले तर आर नंतर एस, म्हणजे बघा आर एस म्हणजे 18 19 हा पेयर आपल्याला एक भेटला. ठीक आहे, अच्छा बघा 19 20 21 22 23 कुठेही मॅच होताना दिसत नाहीये. पुढे जर आपण गेलो तर बघा 18 पासूनच जर मागे मॅच होत नाही, 19 पासून होणं बिलकुल शक्य देखील नाही, म्हणजे असे दोनच पेयर आपल्याला भेटतात, एक तर एजी आणि आर एस, म्हणजे दोन काय असणार आहे, तर आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी. या प्रकारे आपण नंबर्सवर फास्ट वर्क करू शकतो आणि या नंबर्सनुसार आपण प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो. आता पुढील जे प्रश्न असणार ते आपण कशानुसार करू शकतो, नंबरनुसार करू शकतो. अच्छा, कसं करायचं बघा, सर्वे हा जो वर्ड आहे मी डायरेक्टली अशा प्रकारे लिहू शकतो. या ठिकाणी कसं लिहू शकतो बघा, 19 यू कितीवर येते तर 21, आर कितीवर येते तर आर येते 18 वर, व्ही कितीवर येते तर व्ही येते 22 वर, ई येते 5 वर आणि वाय येते 25 वर. आता झालं काय बघा, मागे पुढे दोन्ही भागांनी आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे. तर बघा 20 21 22 म्हणजे 19 पासून 22 हा पहिला पेअर भेटला. ठीक आहे, 23 24, अच्छा एकच पेअर आपल्याला सध्यापर्यंत भेटला. 21 पासून मागे आलो तर 22 दिसत नाही, 22 23 24 25 म्हणजे 21 ते 25, म्हणजे काय झालं तर यू वाय 21 ते 25 हा आपल्याला दुसरा पेअर भेटला. ठीक आहे, पहिला आपल्याला भेटलेला एस नंतर टी यू व्ही. ठीक आहे, तर हा एस व्ही वाला पहिला पेअर आपल्याला भेटलेला, एस व्ही वाला दुसरा पेअर भेटला आपल्याला यू वाय. ठीक आहे, पुढे जाऊयात. पुढे जर आपण गेलो तर 18 19 20 21 19 20 मॅच होत नाही, 22 23 24 23 24 कुठेही मॅच होत नाहीये. 5 पासून 7 8 कुठे असं दिसत नाही, तर चेक करायची गरज देखील नाहीये. म्हणजे असे दोन पेअर्स आपल्याला भेटले, दोन पर्याय बी दिसतंय, तर उत्तर येणार आहे एस व्ही आणि यू वाय, असे दोन पेअर्स आपल्याला या ठिकाणी भेटत आहेत. जाऊयात पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5, डेप्युटेशन. अच्छा, डेप्युटेशनला डायरेक्टली आपण लिहू शकतो, डी 4 वर येतं, ई 5 वर येतं, पी 16 वर येतं, यू 21 वर येते, टी 20 वर येतं, ए 1 वर येते, टी 20 वर येते, आय 9 वर येते, ओ 15 वर येतं आणि एन 14 वर येते. अच्छा, झालं काय, याचा अर्थ आपण डायरेक्टली नंबर्सवर वर्क करतोय, तर आपल्याला पहिलंच पेअर आपल्याला भेटेल 4 5 म्हणजे डी हा पहिला पेअर भेटला. 6 7 8 9 10 11 12 13 असं पुढे जर गेलो तर कुठलाही नंबर मॅच होताना दिसला नाहीये. ठीक आहे, अच्छा जर 4 पासून मॅच होत नाही तर 5च्या पुढे देखील मॅच होणार नाही, चेक करायची गरजच नाहीये. 16 पासून मागे पुढे 17 18 कुठे दिसत नाही, 17 18 19 20 16 ते 20 म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पीटी हा पेअर भेटला दुसरा. ठीक आहे, पुढे जर तुम्ही गेलं तर 21 हा सर्वात मोठा या ठिकाणी काय दिसते, अंक दिसते, मागे पुढे कुठे मॅच होणार नाहीये. ठीक आहे, आणखी 20 वरून पुढे जाऊयात. 20 वरून जर पुढे गेलं, इकडे कुठे 21 दिसत नाहीये, 20 ते 21 बॅकवर्ड मध्ये दिसते, म्हणजे काय झालं तर टी यू हे तुम्हाला रिव्हर्स मध्ये तुम्हाला बघायला भेटला. हा तिसरा पेअर झाला. आणखी आता जर पुढे जायचं झालं तर या ठिकाणी बघा, एक नंतर आपण 2 3 4 5 1 ते 5 म्हणजे ए टू ई हा चौथा पेअर आपल्याला बघायला भेटला. ठीक आहे, आपण जर पुढे गेलो तर पुढे 2 3 4 5 कुठे दिसत नाहीये. ठीक आहे, अच्छा बघा 20 पासून 21 मागे आलो तर कुठे मॅच होत नाहीये. 9 10 11 12 13 14 15 16 मॅच होत नाहीये, पुढे देखील मॅच होणार नाहीये. आणखी पुढे जाऊयात. 15 16 17 18 19 20 21 कुठेही मॅच होताना दिसत नाहीये. आणखी पुढे जाऊयात तर बघा काय झालं, 14 15. आता 14 15 एक पेअर भेटला, म्हणजे काय झालं तर 4 पेक्षा जास्त झाले ना, म्हणजेच काय झालं तर एन आणि ओ हा 5वा पेअर भेटला, तर मोर दॅन 4 हे काय असेल तर तुमचं उत्तर असेल पर्याय ई.
तर या प्रकारे आपण 5 प्रश्न आतापर्यंतचे पाहिलेले आहेत. आणखी पुढील प्रश्न आता आपण सॉल्व्ह करूयात. आता आपल्याकडे वर्ड दिलेला आहे रेग्युलेटर. अच्छा बघा, आपल्याला काय करायचं तर क्लिअरली आपल्याला या प्रत्येक अक्षराचं या ठिकाणी पोझिशनल व्हॅल्यू लिहून घ्यायचं आहे आणि पोझिशनल व्हॅल्यूनुसार आपण प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. किंवा नॉर्मली जर तुम्हाला लेटर्स वाईज जायचं असेल तर लेटर वाईज देखील तुम्ही जाऊ शकता. बघा ते थोडंसं काय पडतंय, थोडंसं लेंदी पडतंय. आर नंतर एस टी यू म्हणजे आर यू पहिला पेअर झाला. ठीक आहे, यू सर्वात मोठा लेटर आहे, मागे पुढे कुठेही मॅच होणार नाहीये. ई नंतर एफ जी एच आय जे के एल कुठे मॅच होत नाहीये. जी एच आय मागे मॅच होत नाही, एच आय जे के एल एम मॅच होत नाहीये. यू सर्वात लेटर मोठा आहे, मागे पुढे कुठेही मॅच होणार नाहीत, कारण यू पेक्षा व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड कुठेही भेटणं शक्य नाहीये. अच्छा बघा, एल एम एन ओ पी मॅच होत नाहीये. एम एन ओ म्हणजे एल टू ओ मॅच झालं, हा एल ओ. ठीक आहे, दुसरा पेअर भेटला. आणखी पुढे जर गेलो तर ए बी सी डी ई म्हणजे बॅकवर्ड मध्ये आपल्याला ए भेटलं आपल्याला. ठीक आहे, पुढे कुठेही टी ओ आर दिले म्हणजे चेक करायची गरज देखील नाहीये. ठीक आहे, टी. आता बघा टी, आता इथून जर मागे गेलो यू व्ही, आता यू पर्यंत गेलो, पुढे मागे पुढे कुठेही यू दिसत नाहीये. ठीक आहे, आता ओ पी पुढे दिसत नाही, पी क्यू आर एस टी यू व्ही कुठे मॅच होत नाही. आर एस टी बघा, पहिल्याच आपल्याला भेटला आर एस टी म्हणजे हा काय झालं तर आर टी, हा वाला एक पेअर भेटला. आता टी नंतर यू इथे दिसत नाहीये म्हणजे मागे पुढे कुठे चेक करायची गरज नाही. तर 1 2 3 4 4 पेअर आपल्याला भेटतात. 4 कुठे दिसते तर पर्याय 1 दिसतंय म्हणजे 4 हे आपलं काय असेल तर आन्सर असेल. हा झाला 6वा प्रश्न. अप्रोच नक्कीच लक्षात आलं असेल की कशा प्रकारे हे प्रश्न सॉल्व्ह केले जातात आणि त्यानुसार प्रत्येक प्रश्नाला सॉल्व्ह करायचं. तर ज्युडिशियरी मध्ये आपण काय काय येते ते बघूयात. जे येते 10 वर यू येते, 21 वर डी येते, 4 वर आय येते, 9 वर सी येते, 3 वर आय येते, 9 वर 1 वर ए येते, आर 18 वर येते, वाय 25 वर येते. तर नंबर्सनुसार करूयात, काही ठिकाणी आपण लेटर्सनुसार करूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दोन्ही मेथडपेक्षा नंबरवाली मेथड जी आहे ते बेस्ट मेथड मानू शकतो आपण. बघा, 10 पासून पुढे जर संख्येवर जरी नजर जरी फिरवली तरी तुमच्या लक्षात येईल की 11 12 13 14 15 16 17 18 कुठेही मॅच होताना दिसत नाहीये. ठीक आहे, 21 पासून इकडे 25 खूप लांब दिसतंय, मागे 22 23 कुठेही दिसत नाही म्हणजे चेक करायची गरज नाहीये. 4 5 6 मागे दिसत नाही, 5 6 7 8 9 10 कुठेही मॅच होणारा लेटर भेटत नाही. 9 10 11 12 कुठेही दिसत नाहीये. 10 11 12 13 14 कुठे दिसत नाही म्हणजे फास्ट आपण जाऊ शकतो. 3 नंतर जर मागे बघितलं तर 4 5 6 असं कुठे मॅच होणारे नंबर दिसतच नाहीये. पुढे देखील जर बघायला गेलो तर 4 5 6 7 असं कुठले नंबर दिसत नाहीये, चेक करण्याची गरज भासणार नाहीये. 9 पासून मागे 10 11 12 कुठे दिसत नाही, पुढे देखील दिसत नाही, अगेन आपण चेक करणार नाही आहोत. पुढे जर गेलं तर 1 नंतर 3 दिसते बघा, 1 2 3 म्हणजे 1 3 वाला पार्ट म्हणजे ए सी हा मॅच होताना दिसतंय. पुढे जर 3 पासूनच मागे कुठे मॅच झालं नाही तर पुढे आणखी मॅच होणं शक्य नाही. 18 पासून जर पाहिलं तर इकडे 19 20 कुठे दिसत नाहीये, पुढे देखील दिसत नाही. 25 पासून मागे पुढे मॅच होणं शक्य नाही, फक्त एकच पेअर भेटतोय ए सी म्हणजे उत्तर येणारे पर्याय सी. ठीक आहे, हा झाला 7वा प्रश्न. 8वा प्रश्न, गुरुग्राम. अच्छा, गुरुग्राम मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये किती लेटर्स दिसतात, 8 लेटर्स दिसतात. याच्यापैकी आपण जर पाहिलं जी 7 वर येते, यू 21 वर येते, आर 18 वर येते, यू 21 वर येते, जी 7 वर येते, आर 18 वर येते, ए 1 वर येते, एम 13 वर येते. गाईज क्लिअरली बघा कसं करायचं असतं. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर बघा, 7 नंतर 8 9 10 11 12 13 14 कुठेही मॅच होताना दिसत नाहीये. पुढे जर 21 पेक्षा मागे पुढे मॅच करायची गरज नाही, कारण 21 वाला लेटर सर्वात मोठा लेटर आहे. अच्छा, 18 नंतर जर आपण पाहिलं 19 20 21 कुठे मॅच होणारा तुम्हाला मागे पुढे भेटणार नाहीये. ठीक आहे, 7 पासून सुरुवात करू. ठीक आहे, 21 तर स्किप का केलं, कारण मागे पुढे कुठे मॅच होणार नाहीये. 7 मागे 8 9 10 11 कुठे दिसत नाहीये, पुढे देखील दिसत नाहीये. 18 पासून जर सुरुवात केली 19 20 21 नाही होते, मागे पुढे मॅच होणारा कुठलाही नंबर भेटलेला नाही. आता 1 पासून बघा मागे आलो, 2 3 4 5 6 7 म्हणजे 1 ते 7 आपल्याला एक पेअर भेटला ए टू जी. ठीक आहे, जर तुम्ही पुढे 13 पासून गेलं तर 14 15 16 17 18 13 ते 18 देखील आपल्याला एक पेअर भेटला एम आर वाला. म्हणजे या प्रकारे जर तुम्ही गेलात तर 2 पेअर्स आपल्याला भेटतात, म्हणजे पर्याय बी जे आहे ते भेटणारे 2 अशा जोड्या आहेत गुरुग्राम या वर्डमध्ये, जे इंग्रजी वर्णमालेमध्ये जेवढ्या अंतरांवर जी अक्षरे असतात तेवढ्याच अंतरात या वर्डमध्ये देखील दिसत आहेत. हा झाला 8वा प्रश्न. पुढील 9वा प्रश्न पाहूयात. 9वा प्रश्न दिलाय इयरफोन. अच्छा, इयरफोनचं उत्तर आपल्याला शोधायचं आणि इयरफोनमध्ये असे किती पेअर्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहे. तर शोधूयात, बघूयात की नक्की काय उत्तर या ठिकाणी बनतंय. इयरफोनमध्ये असे किती जोड्या आहेत त्या देखील पाहूयात, जेवढे ज्यामध्ये अक्षरांची संख्या तेवढीच असून तितके वर्णमाला अक्षर मालिकेमध्ये या दरम्यान दिसायला पाहिजेत. तर इयरफोनमध्ये आपण पाहूयात किती असे पेअर्स भेटतात. बघा, ई पासून पुढे गेलो, एफ जी एच आय जे के एल
थोडं जरी फास्ट झालं ना तर तुम्ही EH पेअर मानू शकता, परंतु असं करायचं नाहीये. थोडं पण फास्ट म्हणजे हरिअप या ठिकाणी काही आपल्याला गरजच नाहीये. जल्दबाजी करायची काही आवश्यकता नाहीये. ठीक आहे. ए पासून मागे बी दिसत नाहीये. BCDEFG मॅच होत नाहीये. RST आर सर्वात मोठा लेटर आहे, मागे पुढे चेक करायची गरज नाहीये. ती नंतर QRS वगैरे कुठे मागे दिसत नाही. QRS मागे कुठे दिसत पुढे देखील दिसत नाही. HIJKL IJK कुठे मॅच होत नाही. OPQR. अच्छा बघा झालं काय. OR एक पहिला पेअर आपल्याला भेटला. ठीक आहे. पुढे जाऊयात. NO हा दुसरा पेअर आपल्याला भेटला. अच्छा जर NO भेटले तर मागे NR देखील भेटेल. कसं बघा. आणि नंतर OPQR म्हणजे NR हा आपला तिसरा पेअर बनेल. ई नंतर जर मागे गेलो तर FGH ई ते एच आपल्याला हा चौथा पेअर भेटला. एच नंतर IJKL कुठे मॅच होत नाही, म्हणजे 4 उत्तर येणार. तर पर्याय ई 4 हे काय असेल तर अचूक उत्तर येईल. इयरफोन मध्ये 4 जोड्या आपल्याला या ठिकाणी भेटत आहेत. ठीक आहे. जाऊयात 10व्या प्रश्नाकडे. 10व्या प्रश्नामध्ये प्रॉपर हा वर्ड दिलाय. अच्छा प्रॉपर मध्ये जर तुम्ही पाहिलं P16 वर येते, R18 वर येते, O15 वर येते. ठीक आहे. P16 वर येते, E5 वर येते, R18 वर येते. यामध्ये जर तुम्ही चेक केलं तर बघा 16 नंतर 17, 18, 19, 20 कुठे मॅच होत नाहीये. 18 सर्वात मोठा लेटर आहे म्हणजे आर वाला, तर या ठिकाणी मागे पुढे चेक करायची गरज नाहीये. 15 पासून 16, 17, 15, 16. आता इथे काय भेटलं आपल्याला OP हा पहिला पेअर भेटला. ठीक आहे. 17, 18 म्हणजे हा आपला दुसरा पेअर झाला. कुठला तर OR हा आपला दुसरा पेअर झाला. ठीक आहे. आपण जर पुढे गेलो तर पुढे आपल्याला बघा 16 ते 18 हा आपल्याला तिसरा पेअर भेटला. 16 ते 18 म्हणजे काय तर PR हा आपला PR वाला आपला तिसरा पेअर आपल्याला या ठिकाणी बघायला भेटला. नंतर जर तुम्ही पुढे गेलात तर कुठेही असं तुम्हाला मॅच होणारे लेटर्स तुम्हाला भेटणार नाही आहेत. याचा अर्थ तुमचं उत्तर येणार आहे 3 3 कुठे दिसते तर पर्याय डी म्हणजे प्रॉपरमध्ये 3 जोड्या आपल्याला भेटलेल्या आहेत. ठीक आहे. सेम थिंग आपण या ठिकाणी रिपीट करत जाणार आहोत. कॅप्सूल आता वर्ड आपल्याला बघा, क्वेश्चन तर आपल्याला क्लिअर झालेलंच आहे, त्यामुळे क्वेश्चन मी सारखं सारखं रीड करत बसत नाही. आपल्याला किती जोड्या आहेत त्याच शोधायच्या. मी डायरेक्टली कॅप्सूल वर्ड लिहितोय. सी नंतर DEFGHI अशा प्रकारे चेक करतोय कुठे मॅच होत नाहीये. ए नंतर BCDEF कुठे मॅच होत नाहीये. PQRS कुठे मॅच होत नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट आपण गेलं TUV कुठे मॅच होत नाही. यू सर्वात मोठं लेटर आहे, मागे पुढे मॅच होणार नाही. LMNOPQ मॅच होत नाहीये. ठीक आहे. पुढे जर तुम्ही गेलं EFGHIJK कुठेही मॅच होताना दिसत नाही, म्हणजे कोणताही एक लेटर एक या ठिकाणी दिसत नाहीये, म्हणजे नन कोणताही नाही. हे तुमचं नन हे काय असेल तर अचूक उत्तर या ठिकाणी मानण्यात येईल. जाऊयात पुढील प्रश्न. ग्लोबल. अच्छा या ग्लोबल मध्ये असे किती पेअर्स आहेत ते शोधायचे. अच्छा क्लिअरली लक्षात घ्या. जी नंतर HIJKL. अच्छा बघा GL हे काय झालं तर मॅच झालं पहिला पेअर. LMNOP मॅच होत नाहीये. OPQ मॅच होत नाहीये. ठीक आहे. BCDE मॅच होत नाहीये. ए नंतर जर तुम्ही पाहिलं पुढे तर बी दिसत नाही. AB तर इथे दिसतंय, म्हणजे हा AB आपला दुसरा पेअर या ठिकाणी बघायला भेटला. ठीक आहे. नेक्स्ट आपण L वर गेलो तर L नंतर MNO म्हणजे LO हा काय झाला तर तिसरा पेअर आपल्याला या ठिकाणी बघायला भेटला. म्हणजे या प्रकारे आपण जर पाहिलं तर 3 पेअर्स भेटतात. 3 कुठे दिसतं तर पर्याय डी हे काय असेल तर आपलं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर अशाच प्रकारे आपण पुढील प्रश्न देखील सॉल्व्ह करूयात. आपला प्रश्नामध्ये आता आपल्याला जो शब्द दिलाय तो शब्द आहे मिनरल्स. बघा तुम्ही एकतर संख्या लिहून चेक करू शकता किंवा लेटर्समध्येच तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. तुम्हाला जी मेथड जी आहे ती कन्व्हिनियंट वाटत असेल ती तुम्ही अवलंबू शकता. आता एम नंतर जर तुम्ही पाहिलं NOPQRST कुठेही मॅच होताना दिसत नाहीयेत लेटर्स. IJKLMNO मॅच होताना दिसत नाहीयेत. ठीक आहे. एन नंतर जर पुढे गेलो OPQRS कुठेही असे लेटर्स मॅच होत नाहीयेत. ठीक आहे. EFGHI RSTUV कुठेही असे नंबर्स मॅच होताना दिसत नाहीयेत. आणखी पुढे जाऊयात. ए नंतर BCDEF कुठेही दिसत नाहीयेत. आणखी LMNOPQR कुठेही नंबर्स मॅच होताना दिसत नाहीयेत. STUV. अच्छा बघा या ठिकाणी आपल्याला पुढे चेक करायची गरज नाही. एस हा सर्वात मोठा लेटर दिसते, म्हणजे एकही जोडी आपल्याला मिनरल्स मध्ये भेटत नाहीये. उत्तर येणारे नन जे की पर्याय ए तुम्हाला या ठिकाणी दिसते. 14वा प्रश्न पाहूयात. शेड्यूल. आता वर्ड आपल्याला शेड्यूल या शब्दामध्ये किती जोड्या आहेत त्या या ठिकाणी शोधायच्या आहेत. SCHEDULE अशा प्रकारे आपण लिहिलं तर जर आपण मी या ठिकाणी जर समजा नंबरिंग केलं तर 19, 3, 8,
5 4 21 12 आणि 5 यासाठी तुम्हाला नंबर्स माहिती असणं गरजेचं आहे. पोझिशन व्हॅल्यू माहिती असणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्ही या प्रकारे सॉल्व्ह करू शकता. आता इथे लक्षात आलं 21 ही संख्या सर्वात मोठी असते, तर 21 पासून बॅकवर्ड फॉरवर्ड जाण्याची गरज नाहीये. 19 पासून 20 21 पर्यंत गेलो, पुढे जायची गरज नाहीये. 3 पासून मागे चेक करायची गरज नाही. 3 4 5 बघा सीई हा पहिला पेअर आपल्याला भेटला. 6 7 8 9 पुढे कुठे मॅच होत नाही. 8 पासून पुढे जर गेलो 9 10 11 12 बघा एच पासून एल तेवढ्याच अंतरावर दिसत जसं इंग्लिश अल्फाबेट्समध्ये ते येतात. ठीक आहे, ही झाली आपली दुसरी जोडी. पुढे जर तुम्ही गेलात तर पुढे बघा 5 6 7 8 6 7 8 9 कुठेही मॅच होत नाही. आणखी पुढे गेलात तर डी पासून पुढे बघा ई एफ जे पुढे होत नाही परंतु मागे नक्कीच होताना दिसतंय. डी नंतर ई दिसतंय, म्हणजे बॅकवर्डमध्ये एक पेअर आपल्याला भेटला. ई पासून जर मागे गेलो तर बघा डी नंतर ई एफ जी एच कुठेही मॅच होताना दिसत नाहीये. ठीक आहे, आणखी पुढे जाऊयात आपण. बघा 21 पासून मागे पुढे याची गरज नाहीये. 12 13 14 15 16 17 18 18 वर पोहोचतंय, 19 वर पोहोचत नाहीत आपण. ठीक आहे, 5 6 7 8 9 10 11 12 कुठेही मॅच होत नाही. 3 पेअर्स भेटले म्हणजे पर्याय डी जे असणार आहे ते अचूक उत्तर या ठिकाणी मानण्यात येईल. आणि आता पाहूयात आपण नवीन या ठिकाणी प्रश्न, ज्याच्यामध्ये आपल्याला होम कमिंग हा या ठिकाणी शब्द दिलाय. होम कमिंग. आता तुम्ही या प्रकारचा जर प्रश्न जर बघायचा झाला तर तुम्ही नॉर्मली लेटरनुसार जाऊ शकता किंवा नंबरनुसार. तर बघा जर तुम्ही समजा एखाद्या वेळेस तुम्ही लेटर्स जर पोझिशन व्हॅल्यू माहिती नसेल तर लेटरनुसार जाल तर काय करावं लागेल बघा. एच नंतर आय जे के एल एम एन ओ पी क्यू मॅच होत नाहीये. ओ पी मॅच होत नाहीये. ओ नंतर जर तुम्ही पाहिलं तर कुठलाही ओ पेक्षा मोठा लेटर नाहीये, तर ओच्या पुढे मागे चेक करायची गरज नाही बसणार आहे. एम एन ओ पी मॅच होत नाही. ई एफ जी एच बघा ई एच हा पहिला पेअर आपल्याला भेटला बॅकवर्डमध्ये. पुढे जाऊयात. ई एफ जी एच आय बघा ई आय दुसरा पेअर आपल्याला भेटला हा. ठीक आहे, जे के मॅच होत नाही. पुढे जर या ठिकाणी ई पासून जर मागे आलो डी ई एफ जी मॅच होत नाही. डी ई एफ जी एच मॅच होत नाहीये. आणखी पुढे जाऊयात. एम एम पासून एन ओ मॅच होत नाही. एन ओ मॅच होत नाही. पुढे मागे जायची आवश्यकता भासणार नाहीये. आय पासून जर मागे आलो तर बघा आय नंतर जे के एल एम एन ओ, तर आय पासून ओ मॅच होताना दिसते तुम्हाला. आय ओ मॅच होताना दिसतंय. कसं बघा आय नंतर जे के एल एम एन ओ म्हणजे आय ओ हा तिसरा पेअर तुम्हाला भेटला. ठीक आहे, एन पासून मागे येऊयात तर एन ओ दिसत नाहीये. एन ओ पुढे देखील दिसत नाही. अच्छा बघा जी पासून मागे येऊयात. जी एच आय जी पासून एच आय जी आय हा आपला काय भेटला तर चौथा पेअर भेटला. आणि आणखी पुढे जर तुम्ही गेलात तर बघा आय जे के एल एम एन ओ म्हणजे जी ओ हा देखील एक पेअर भेटतोय. जी ओ म्हणजे 4 प्लस या ठिकाणी पेअर्स भेटलेत. आणि 4 प्लस इथे दिसते का बघा 1 2 3 4 आणि यापैकी कोणताही नाहीये. तर यापैकी कोणताही नाही आपलं उत्तर असणार आहे, कारण आपल्याला सध्यापर्यंत 5 पेअर्स या ठिकाणी आपल्याला भेटलेले दिसतात. तर 5 उत्तर असायला पाहिजे होतं. ठीक आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झाम्समध्ये विचारले जाऊ शकतात. धन्यवाद.